ओके. तर पायथन सुरू करण्यापूर्वी माझी इंट्रोडक्शन आय फॉरगॉट. तर माझं नाव आहे अभिजित गाताडे. बऱ्यापैकी तुमच्यातील बरेच जण मला ओळखत असतील. तर माझा टोटल 14+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. ओके. तर फक्त डेव्हलपमेंट करतोय असं नाही आहे, ट्रेनिंग करतोय. ट्रेनिंग फक्त आहे असं नाही, डेव्हलपमेंट मध्ये पण आपण काम करतोय. जेव्हा मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आय गॉट इन टू फील्ड ऑफ आय टी. ओके. माझं इंजिनिअरिंग मध्येच एज्युकेशन झालेलं आहे. देन आय स्टार्टेड माय वर्किंग ॲज अ वेब डेव्हलपर. ओके. मी वेब डेव्हलपर म्हणून काम केलं. नंतर काही विंडोज ऍप्लिकेशन सुद्धा बनवले. थोडा काळ पुढे गेला, त्याच्यानंतर मग मोबाईल ऍप्लिकेशन्स वर काम केलं. अजून थोडा काळ पुढे गेला, त्याच्यामध्ये स्वतःची कंपनी स्टार्ट केली, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चालू केली. त्याच्यामध्ये वेब ऍप्लिकेशन प्लस मोबाईल यामध्ये आपण मेजरली काम केलं. नंतर मग आपण ERP डोमेन मध्ये काम करायला चालू केलं. ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, CRM म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, या सारखे प्रोजेक्ट डेव्हलप केले. सध्या आयगॅपच्या अंडर आमची जी कंपनी आहे आयगॅप टेक्नॉलॉजीज, याच्या अंडर आपण हॉस्पिटलसाठीचं सॉफ्टवेअर देतोय, हॉस्पिटल मॅनेजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीसाठी आम्ही सॉफ्टवेअर देतोय. त्याच्यानंतर आपण स्टील ट्रेडर्स यांच्यासाठी सॉफ्टवेअर देतोय. ई कॉमर्स मध्ये मोबाईल ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन देतोय. अँड वेबसाईट मध्ये सुद्धा आपण बरंच काम करतोय. ओके. नेक्स्ट जो ट्रेंड आला त्याच्यामध्ये AI आणि डेटा सायन्स यामध्येही आपण काम सुरू केलेलं आहे. ओके. तर यामध्येही आपण काम करतोय. तर आता माझा स्वतःचा जो इंटरेस्ट जास्त आहे तो AI डेटा सायन्स, कारण सध्या रिसेंट ट्रेंडिंग आहे. मला वाटते तुमच्यातील पण सगळेजण यासाठी इंटरेस्टेड असाल. परत इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आता सध्या जो अप्रोच चालू आहे इंडस्ट्रीचा, तो अप्रोच आहे दे वॉन्ट फुल स्टॅक डेव्हलपर, म्हणजे वेब डेव्हलपर किंवा मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर विथ AI नॉलेज. कारण का, त्यांनी त्यांचे सगळे प्रोजेक्ट AI मध्ये ऍड करतात, म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये AI इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. राईट. तर रिसेंटली आम्ही हॉस्पिटल इंडस्ट्रीवाल्या प्रोजेक्टमध्ये AI इंटिग्रेशन वगैरे सुरू केलेलं आहे आमच्याकडे एका प्रोडक्टमध्ये. तर आमची छोटीशी टीम आहे, त्या टीम मध्ये आपण काम करतो. ठीक आहे. तर नाऊ देन व्हाय पायथन. ओके. सर्वांना प्रश्न पडला असेल, तर पायथन का? तर पायथन ही लँग्वेज आहे AI ची. इट इज लँग्वेज ऑफ AI. लँग्वेज ऑफ AI. मग सर पायथन एकच आहे का? तर नाही. जावा सुद्धा वापरता येऊ शकते, C++ वापरता येते, C# वापरता येते, PHP मध्ये पण करता येतं. पण पायथनच का? तर इट इज टाइम ऑफ पायथन. टाइम ऑफ पायथन असं म्हटलं तरी चालेल. म्हणतात ना, हर कुत्ते का दिन आता आहे. राईट. तशाच पद्धतीनं पायथनचा दिवस आता आलेला आहे. पायथन ह्या लँग्वेजचा टाइम पिरियड आता चालू झालेला आहे. सर असं का? असं काय घडलं की पायथनचा टाइम पिरियड आला? तर पायथन ही लँग्वेज 1991 मध्ये, 1991 1992 या पिरियड मध्ये डेव्हलप केली गेली. राईट. म्हणजे जावाच्या पण आधी. ओके. जावा आणि पायथनचा बऱ्यापैकी सिमिलर काळ आहे, पण त्या काळामध्ये गेली. पण जेव्हा मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं 2011 मध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 14 वर्षापूर्वी, वी हॅव हर्ड जस्ट की पायथन नावाची एक लँग्वेज आहे, दॅट्स ऑल. आमच्या कधीही सिलेबसमध्ये पायथन ही लँग्वेज नव्हती. इव्हन मी आता म्हणेन की आज सुद्धा काही जणांच्या सिलेबसमध्ये, म्हणजे आता 2024-25 इंजिनिअरिंग पासआउट झाले असतील किंवा होणार असतील, त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा पायथन ही लँग्वेज नसेल काही जणांच्या सिलेबसमध्ये. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बद्दल मी बोलतो. राईट. मग असं काय घडलं? तर पायथन ही खूप सुंदर लँग्वेज बनवली गेली होती. असं विचार केला होता की ही, मी जणू काय इंग्लिशमध्ये बोलतोय. ओके. इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतोय ना, त्या पद्धतीनं कम्प्युटरशी बोललं जावं, ह्या उद्देशानं पायथन लँग्वेज बनवली गेली होती. पण ह्या लँग्वेजला इंटरप्रिटेशन लँग्वेज म्हटलं जातं. इंटरप्रिटेशन, आता हे आपण पुढे बघणार आहोत. आज थोडीशी हिस्ट्रीमध्ये जाऊ आणि आपण मग कोडिंगमध्ये जाऊ. पायथन लँग्वेजला इंटरप्रिटेशन लँग्वेज म्हणतात. तर का? कारण पायथन मधला कोड लिहिला की तो डायरेक्टली रन करायचा. ओके. डायरेक्टली रन करायचा. C++, जावा या सारख्या लँग्वेज मध्ये पहिल्यांदा कोड करायचा, मग तो कंपाईल करायचा, मग तो मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट होईल,
मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट होईल. ओके, मशीन अंडरस्टँडिंग. आणि तो कोड काय करायचा, एक्झिक्यूट करायचा. ओके, लेंथी प्रोसेस आहे का, हो आहे. पण ही जरी लेंथी प्रोसेस वाटत असेल तरी सुद्धा याच्यामध्ये काय होतं, जेव्हा मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट होतो आणि इथून एक्झिक्यूट करायला तो सोपं जातो. जसं की एक्झाम्पल आता आपण समजून घेऊया. मी आता तुम्हाला मराठीमध्ये शिकवत आहे, राईट. तर मराठी लँग्वेज तुम्हाला समजत आहे, डायरेक्टली मी बोलालो तुम्हाला डायरेक्टली समजाले का, कारण ती तुमची नेटिव्ह लँग्वेज आहे, बरोबर. पण जर मी इंग्लिश मध्ये बोललो असतो तर तुमच्या ब्रेन मध्ये एक्स्ट्रा काम लागलं असतं. काय, इंग्लिश मधून कन्वर्ट करून घे मराठीमध्ये आणि मग स्वतःला समजावून सांग. काय म्हणतो लक्षात येतं. मग ह्या लँग्वेज सगळ्या या पद्धतीनं होत्या. पण इथं काय व्हायचं, मशीन लँग्वेज मधून एक्झिक्यूट करायला स्पीड लागायचा, कारण का माझी स्वतःची लँग्वेज आहे, माझी म्हणजे मशीनची लँग्वेज आहे. मशीन लँग्वेज मध्ये कोड फास्ट रन व्हायचं. आणि पायथॉनला काय व्हायचं, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलतोय, इंग्लिश मधून तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आणि मग स्वतःला समजावून सांगणार. एक लेअर वाढला का, हो लेअर वाढला. आणि तो लेअर वाढल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं, स्लो प्रोसेसिंग होतं. मग पायथॉन ही स्लो लँग्वेज होती, स्लो लँग्वेज होती. मग हा इरा कोणता होता, हा वरता होता इरा 1991-92चा. मग सर आता का, मग आता का असं वेगळं घडलं की पायथॉन स्लो असून सुद्धा वापरले जाते. याचं सिंपल रिझन आहे, कम्प्युटरमध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ओके, सगळ्यांसाठी फार महत्वाच्या, एकदम अटेन्शन देऊन ऐका. कम्प्युटरमध्ये फार महत्वाच्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत किंवा होत्या. नंबर वन इज टाइम, सेकंड वन इज स्पेस. सर, याला कमीत कमी टाइम लागला पाहिजे, कमीत कमी स्पेस लागला पाहिजे. याला आपण टाइम कॉम्प्लेक्सिटी, टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि दुसरा कोणता आहे, स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणतात. ओके, फार महत्वाची आहे, साधी गोष्ट आहे ना. आपल्याला, आपण लॉजिकली विचारतो, खुर्ची बनवायची आहे, एखादी तुम्हाला खुर्ची बनवायसाठी त्या खुर्चीची साईज तुम्ही ठरवणार ना. एकदमच छोटी केला तर का उपयोगाची आहे का, नाही. स्पेस छोटा लागणार, चालणार नाही, कारण का वापरणार कोण आहे ते बघावं लागेल. मग टाइम आणि स्पेस हा फार महत्वाचा विषय होता 1990, 95, 2000 पर्यंत. का, कारण आपल्या कम्प्युटरची रॅम किती असायची, तर 2007 मध्ये मी माझा पहिला कम्प्युटर ज्याला विकत घेतला 2007 मध्ये, त्याला माझ्या कम्प्युटरची रॅम होती 512 MB. जस्ट इमॅजिन, 512 MB रॅम होती. आज तुमच्याकडे मोबाईल फोन आहेत 6 GB 8 GB रॅमचे. जस्ट इमॅजिन. मग ह्या कम्प्युटरवर जर एखादा प्रोग्राम रन करायचा म्हटला तर किती स्पीड लागणार आहे, हो फार कमी. ओके, तर हा स्पेस हा प्रॉब्लेम होता. मग हा स्पेस हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेला का, हो होत आला. आज आपण मोबाईल मध्ये 8 GB 16 GB रॅम असला मोबाईल फोन वापरतोय. आणि आज माझ्या लॅपटॉपची रॅम आहे 32 GB. सॉरी, मी रॅम पाचशे, 32 GB, 32 GB माझ्या लॅपटॉपची रॅम आहे. किंवा तुमच्याकडे आता 8 GB 16 GB रॅमचा लॅपटॉप असेल. त्यामुळे काय झालं, सर, स्पेस कॉम्प्लेक्सिटी सॉल्व्ह झालेली आहे. 512 पासून आता 32 GB पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत रॅम. त्यामुळे स्पेस हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सर, मग पुढे काय झालं, अरे आम्ही ज्याला 2007 मध्ये मी ज्याला माझा मशीन घेतला त्याला मी P4 नावाचा प्रोसेसर होता. ओके, P4 प्रोसेसर होता आणि ह्याचा स्पीड स्लो होता. मग काय झालं, इथं चालू झाला i3, i5, i7, आता i9 असे प्रोसेसर आले. त्याच्यामध्ये सीपीयू वापरला जायचा. आता जीपीयू नावाचा शोध लागलेला आहे. म्हणजे काय झालं, सर, टाइम म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये ह्या प्रोसेसरमुळे काम वाढलेलं आहे. म्हणजे काय झालं, आत्ताच्या घडीला टाइम आणि स्पेस हा कन्सिडर करण्याची गरज नाही. रिझन काय आहे, कारण तो आपल्याला आता भरपूर प्रमाणात अवेलेबल झालेला आहे. मग 2005 मध्ये एक व्यक्ती होता, एक मुलगा होता, त्याचं नाव होतं ट्रॅव्हिस ऑलिफॅन्ट. ट्रॅव्हिस ऑलिफॅन्ट, हा, ट्रॅव्हिस ऑलिफॅन्ट. थोडीशी नावामध्ये माझी गफलत होऊ शकते, समजून घ्या. तर 2005 मध्ये ट्रॅव्हिस ऑलिफॅन्ट नावाचा एक विद्यार्थी होता, जो आय थिंक MS, मास्टर ऑफ सायन्स इन कम्प्युटर अमेरिकेमध्ये करत होता किंवा PhD करत होता. वी आर नॉट शुअर अबाउट इट. त्यावेळेला जेव्हा तो कॉलेजमध्ये होता त्यावेळेला त्यानं एक लायब्ररी डेव्हलप करायचा प्रयत्न केला, एक कोड डेव्हलप करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे काय झालं,
त्याच्यामुळं इतर डेव्हलपर्स लोकांचं आयुष्य सोपं झालं. म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला आपल्याकडं एक ऍरे आहे. समजा आता आपण तुम्ही कोडिंग मध्ये थोडस ऍरे म्हणजे काय झालं, एक लिस्ट ऑफ नंबर्स आहे, 10, 20, 30, 40, 50. आता ह्या सगळ्यांची टोटल करा म्हटलं तर तुम्ही काय करणार, सर पहिल्यांदा झिरो कन्सिडर करूया, एका नंबर मध्ये एक्स नावाच्या नंबर मध्ये झिरो कन्सिडर करूया, मग जाऊया 10, मग परत फॉर लूप जायचं 20, परत 30, 40, 50, असं आपल्याला काय करायला लागलं, इटरेट करायला लागलं. ओके. ओके, समजत नसेल तर आम्ही अजून सोपं करतो. ओके, समजा आय वॉन्ट टू बिल्ड माय हाऊस, मला एक घर बांधायचं आहे. तर घर बांधण्यासाठी काय काय लागतं आपल्याला, घर बांधण्यासाठी आपल्याला वीट लागते, वाळू लागतं, सिमेंट लागतं, आणि बऱ्याच गोष्टी लागतात, पाणी पण लागतं, आणि सो ऑन. राईट. तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी जर म्हणालो तर मी स्वतःच्या वीट वीट बनवण्याचा कारखाना तयार करणार आहे, म्हणजे वीट भट्टी टाकणार आहे, आणि त्या वीट भट्टीमधूनच विटा मी वापरणार आहे. सर सिमेंट सिमेंट मी स्वतः तयार करणार आहे आणि मग ती वापरणार आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये मी किती घर बांधू शकेन, एक झालं तर भरपूर झालं. कारण का, मला वीट बनवण्याचं नॉलेज अजिबात नाही आहे, ते मला पहिल्यांदा घ्यावं लागेल. सेकंड, सिमेंट बनवण्याचं नॉलेज डेव्हलप करावं लागेल, किंवा इतर गोष्टींचं मला नॉलेज डेव्हलप करावं लागेल. ऑब्विसली हे बनवण्यासाठी आपण निसर्गाकडूनच गोष्टी घेतल्या आणि वापरणार आहोत. म्हणजे काय झालं, येस. मग त्याला पर्याय काय आहे, याला पर्याय सोपा आहे. तुम्ही काय करणार, सर कशाला बनवताय विटा, जावा की वीट भट्टीचे कारखाने आहेत ना, तिथे जावा, वीट भट्टीचं विटा विकत आणा, आणि फोकस कशावर करा, घर बांधण्यावर. सिंपल फंड आहे. मग यानं काय केलं, एक लायब्ररी बनवली, लायब्ररी बनवली. ओके. एक लायब्ररी म्हणजे काय, कारखाना टाकला असं समजा येईल, आणि स्वतःच्या विटा बनवल्या, आणि मग लोकांचं आयुष्य सोपं झालं. अरे, आता मी काय करू शकतोय, डायरेक्टली ह्याच्याकडून वीट घेऊ शकतोय, आणि काय करू शकतोय, माझं घर बांधू शकतो. एक्झाम्पल लक्षात झालं. म्हणजे काय केलं, म्हणजे काय, यानं ट्रॅव्हिस ऑलिफॅननं एक लायब्ररी तयार करून दिली. म्हणजे त्यानं लायब्ररी करून दिली म्हणजे काय केलं, तर ह्यानं रेडीमेड कोड दिला, आणि तो वापरून तुम्ही काय करा, पुढच्या कामावर फोकस करा. आता ह्याचा फायदा काय झाला, याचा फायदा असा झाला की लोकांना फोकस करता आला सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याकडे, ऍप्लिकेशन बनवण्याकडे. ओके. आणि ह्या लायब्ररीचं नाव होतं नमपाय. नमपाय म्हणजे काय, न्यूमरिकल पायथॉन, न्यूमरिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. येस. मग ह्यानं ही लायब्ररी बनवली कशामध्ये, ह्यानं बनवली ही लायब्ररी पायथॉन मध्ये. मग काय झालं, ह्या एकानं हिला अडॉप्ट केलं. मग ह्याच्यानंतर अजून एक व्यक्ती आला 2008 मध्ये, त्याचं नाव काय होतं, वेस मॅकिनी. मॅकिनी. ह्या व्यक्तीनं काय केलं, त्यानं अजून एक लायब्ररी बनवली, तिचं नाव दिलं पांडास. ती पण पायथॉन मध्ये बनवली. कशाच्या बेसिसवर, नंपाय वापरलं आणि पांडास केलं. राईट. मग त्यानं काय केलं, नंपाय बदला कच्चा माल घेतला, त्याच्यामध्ये पांडास मध्ये परत आपलं स्वतःच वाढवलं, आणि पुढे दिलं. मग काय झालं, इथून रेसच चालू झाली 2008 पासून. कशाची रेस चालू झाली, लायब्ररीज डेव्हलप करायची. मग अजून एक आली मॅटप्लॉट, मग सीबॉट, मग कोणती आली, स्पॅसी म्हणून आली, त्याच्यानंतर मग सायपाय म्हणून आली, आणि म्हणू नका इतक्या आल्या लायब्ररीज. आणि ह्या लायब्ररीज मुळे काय झालं, ह्या लायब्ररीज मुळे आपल्याला फोकस करायला वेळ मिळाला, कशावर, बेस्ट गोष्टीवर. आणि म्हणून पायथॉनला अडॉप्ट केलं का, कारण ह्या लोकांनी ह्या सगळ्या लायब्ररीज बनवल्या पायथॉन मध्ये, आणि टाइम स्पेसचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालाच होता. राईट. आणि म्हणून पायथॉन बिकेम लँग्वेज ऑफ मशीन लर्निंग. यस. इज दॅट क्लिअर, सगळ्यांनी टाईप करा सी. ओके, आय एम वेटिंग फॉर युअर मेसेज. सी. इज दॅट क्लिअर, सी. सगळ्यांनी कमेंट करायचं आहे सी. यस. चलो, आय एम वेटिंग फॉर युअर मेसेज. यस. व्हेरी गुड, थँक्यू. ओके, तर सर्वांनी जागा राहायचं आहे, यासाठी तुम्हाला कंपल्सरी कमेंटमध्ये मेसेज मी तुमचे बघत राहणार. तर सर मग आता पायथन, पायथन कशासाठी वापरू शकतात, पायथन कॅन बी यूज फॉर एनिथिंग. एनिथिंग म्हणजे काय, सर कशा प्रकारचे प्रोजेक्ट असतात इंडस्ट्रीमध्ये, तर इंडस्ट्रीमध्ये पहिला प्रोजेक्ट असतो तो कन्सोल बेस्ड असतो.
कन्सोल ऍप्लिकेशन म्हणजे कुठलं? काळ्या रंगाच्या स्क्रीनमध्ये मेसेज, काळ्या रंगाच्या स्क्रीनमध्ये कमांड प्रॉम्प्ट मध्ये सगळे प्रोग्राम. आजही त्या प्रकारचे प्रोजेक्ट लागतात इंडस्ट्रीला. बनवले जातात. पायथन मध्ये बनवता येतात का? हो, बनवता येतात. ओके. कन्सोल ऍप्लिकेशनचा काळ कोणता होता? 1960 पासून ते आजपर्यंत सुद्धा. 1960 ला स्टार्ट झालं कन्सोल ऍप्लिकेशनचा काळ. म्हणजे काय? कम्प्युटर ज्याला शोध लागला त्यावेळेला कन्सोल ऍप्लिकेशन बनवले गेले. ओके, असं म्हणता येईल. स्टार्ट म्हणून स्टार्टेड इन 1960. मग कन्सोल ऍप्लिकेशन, आता मी परत हिस्ट्रीमध्ये चालूय, थोडंसं मागे चालूय आपण. कन्सोल ऍप्लिकेशन मग कम्प्युटर ज्याला शोध लागला 1960च्या पिरियडमध्ये. त्याच्या आधी कम्प्युटर होतेच. 1940च्या पिरियडमध्ये कम्प्युटर मार्केटमध्ये पहिल्यांदा आले. त्याला ट्युरिंग मशीन सुरुवातीला म्हणायचं, मशीन्स. पुढे थोडा काळ आल्यानंतर 1960 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मशीन्स आले, पर्सनल कम्प्युटर जे प्रत्येक व्यक्ती घरामध्ये वापरायला लागला. आणि त्यावेळेला सगळे ऍप्लिकेशन जे होते, तोपर्यंत जे ऍप्लिकेशन होते ते कन्सोल ऍप्लिकेशन होते. मग 1970 मध्ये एक नवीन काळ चालू झाला, ज्याला आपण म्हणतोय विंडोज ऍप्लिकेशन. 1970. पण इतकं झालं नाहीये. 1990 मध्ये खूप वाईल्ड लेवलला चेंज झाला. का? कारण इथं मायक्रोसॉफ्ट नावाच्या कंपनीनं एक व्हीबी नावाची लँग्वेज आणली होती मार्केट. व्हीबी नावाची. ओके. आणि इथून चालू झालं विंडोज ऍप्लिकेशन. विंडोज म्हणजे काय? हे बघा, हे मिनिमाइज, मॅक्झिमाइज, क्लोज बटन. इथं बटन दिसत आहेत, हे मेनू दिसत आहेत, इथं बटन असतं सॉफ्टवेअरवर. बटनावर क्लिक करा, सेव्ह बटन, कॅन्सल बटन, क्लोज बटन. ही सगळी बटनाचं, ह्याला म्हणतो आपण विंडोज ऍप्लिकेशनचा फॉर्म. आज पण चालू आहे का मार्केटमध्ये? हो आहे. राईट. मग थोडासा काळ पुढे गेला. 1994-95 मध्ये मार्केटमध्ये नवीन गोष्ट आली. त्याचं नाव काय आहे? वेब डेव्हलपमेंट किंवा इंटरनेट नावाचा प्रकार आला. इंटरनेट नावाचा प्रकार आला कधी आला रे मार्केटमध्ये? 1994-1995च्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये इंटरनेट आलं. मग इंटरनेटचा वापर कशासाठी करायचा? इंटरनेटचा वापर करायचा कशासाठी? वेब ऍप्लिकेशन साठी. वेब ऍप्लिकेशन साठी. मग इथं नवीन लँग्वेजचा शोध लागला, HTML, CSS वगैरे वगैरे अँड सो ऑन. मग नाही तर आपण म्हणूया याला कोणता स्टार्ट पिरियड? 1995चा पिरियड. तेवढ्यावर थांबलं का? नाही. इथं आपण वेब म्हणूया. इंटरनेटचा शोध लागल्यानंतर 1995 मध्ये. ओके, तर मी तुम्हाला शेअर करेन याच्या नोट्स, आपण सेव्ह करून ठेवू. नंतर तुम्हाला मी 5th डेला हे सगळ्या गोष्टी शेअर करेन. वेब ऍप्लिकेशन आलं मार्केटमध्ये 1995 मध्ये. मग तेवढ्यात थांबलं नाही. 2002चा काळ आला आणि आपल्या घरामध्ये हा कन्सेप्ट आला, फोन नावाचा प्रकार आला. फोन कसला होता? डब्बा फोन होता. राईट. डब्बा फोन. मग तेवढ्यात थांबलं का? नाही. इन्व्हेन्शन चालू झालं. त्यावेळेला मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आल्या ज्यांनी मोबाईल बनवायला चालू केलं. नोकिया होती, सॅमसंग होती. बरोबर. तेवढं थांबलं नाही. 2008 मध्ये स्क्रीन टच वाले फोन आले. आणि त्यावेळेला ऍपल कंपनीनं आयफोन लॉन्च केला. मोटोरोला नावाच्या कंपनीनं काय केलं? अँड्रॉइड फोन लॉन्च केला. नोकियानं स्वतःचा सिम्बियन ओएस असलेला टच स्क्रीन फोन लॉन्च केला. मग 2008 मध्ये थोडासा चालू झाल्यानंतर 9, 10, 11 मध्ये मार्केटमध्ये एक नवीन बूम आली. कोणती? मोबाईल ऍप्लिकेशनची. आपण त्याला म्हणूया कोणत्या काळात चालू झाली? 2008 ते 9च्या पिरियड मध्ये चालू झाली. सर एवढ्यावर थांबलं नाही. काय झालं? आता तुमच्या लक्षात येते का? बघा, फार महत्वाचा, मी अजून पायथन शिकवत नाही. पायथन आपण शिकायचं आहे. ओके, पण त्याच्या आधी का आणि कशासाठी आपण बघूया. अजून थोडा काळ पुढे गेला आणि मार्केटमध्ये ह्यांचा खूप काय झाला? वापर वाढला. प्रत्येक कंपनी इंटरनेटवर यायला लागली. प्रत्येक कंपनी वेब ऍप्लिकेशन बनवून घ्यायला लागली. आणि फेसबुक, ऑर्कुट यासारखे काही मार्केटमध्ये सोशल मीडिया नेटवर्क्स आले. गुगल सारखी कंपनी होती मार्केटमध्ये, याहू सारख्या कंपन्या होत्या. आणि ह्या कंपन्या काय करायला लागल्या? ह्या कंपन्या लार्जर क्वांटिटीमध्ये डेटा जनरेट करायला लागल्या. खूप मोठा डेटा जनरेट करायला लागल्या. आता प्रश्न पडला, सर एवढा डेटा घेऊन करायचं काय? कम्प्युटरवर ठेवायचं कसं? मग एका नवीन कन्सेप्टचा शोध लागला, ज्याला आपण म्हणतोय डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग. आणि ह्यालाच म्हणतोय आपण क्लाउड कम्प्युटिंग. कधी आलं? 2010च्या दरम्यान आलं. राईट. झालं. सर मग एवढ्यावर काय झालं? हो, इथं लार्ज क्वांटिटीमध्ये डेटा जनरेट व्हायला लागला.
आता ह्या डेटाचा करायचं काय? मारा डिलीट. नाही, डिलीट मारू शकत नाही. का? कारण ह्या डेटाचा वापर करता येऊ शकतो. कशासाठी? भविष्यातले डिसिजन घेण्यासाठी. मग मार्केटमध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आली ज्याचं नाव होतं डेटा सायन्स नावाची टेक्नॉलॉजी. ओके. ती कधी आली? तर ही आधीपासून होतीच, पण हिचे दिवस आले 2015-16 पासून. ओके. दिवस नव्हते असं नव्हतं, पण आले. डेटावर प्रोसेस करायला लागले, लोक डिसिजन घ्यायला लागले. माझा बिझनेस कसा वाढवायचा ते वाढवायचा. एवढ्यावर थांबलं नाही. पुढे काय झालं? अरे डेटामध्ये कम्प्युटरला स्पीड लागल्यामुळं डेटामध्ये आपल्याला प्रोसेस करून डेटावर आपला डिसिजन घेऊन मराठीमध्ये लोकांचं इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायला लागलं, इंग्लिशचं मराठीमध्ये कन्वर्ट करायला यायला लागलं. आणि इथे एक नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली. 2017 मध्ये गुगल नावाच्या कंपनीनं एक पेपर लॉन्च केला. त्याचं नाव होतं अटेन्शन नावाचं. अटेन्शन. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? ट्रान्सफॉर्मर नावाचा एक कन्सेप्ट लॉन्च केला. ट्रान्सफॉर्मर नावाचा. कोणी? गुगल कंपनीने. कधी? 2017 मध्ये. आणि इथून एक नवीन दुनियेची सुरुवात झाली ज्याचं नाव आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सर, टेक्नॉलॉजी पूर्ण मॅच्युअर झाले का? नाही, ती अजून सुद्धा त्याच्यावर भरपूर काम चालू. मग आता 2017 पासून आजपर्यंत नवीन नवीन टूल्स येतात मार्केटमध्ये, डेटा सायन्स मध्ये काम करण्यासाठी, AI मध्ये काम करण्यासाठी, अँड सो ऑन. आणि सर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज मग आपण कशामध्ये डेव्हलप करू शकतोय? पायथॉन मध्ये करू शकतोय. मग तुम्हाला पायथॉन शिकायचं आहे, तुम्ही ह्यातलं कोणतंही करिअर चूज करू शकता. यातलं कोणतंही करिअर चूज करू शकता. म्हणजे क्लाउड इंजिनियर बनायचं असेल तर तुम्हाला तिथं पायथॉन यावं लागतंच. मोबाईल ऍप्लिकेशन करायचं आहे, मोबाईल ऍप्लिकेशनला पायथॉन ही प्रायमरली वापरली जात नाही, पण तुम्हाला पायथॉन मध्ये सुद्धा कोडिंग करतात. राईट. मोबाईल ऍप्लिकेशनसाठी जावा वापरली जाते, किंवा डार्ट नावाची लँग्वेज आहे, किंवा जावा स्क्रिप्ट लँग्वेज आहे, आणि अशा खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत त्याच्यामधून तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन करू शकता. पण मार्केटमध्ये पायथॉन मध्ये सुद्धा मोबाईल ऍप्लिकेशन करता येतं. पण फक्त हा एक सोडला तर तुम्ही बाकीचं सगळं पायथॉन मध्ये करू शकता. राईट. तर बघा, पायथन इज एव्हरीवेअर. पायथन ही सगळीकडे आहे. सर मग पायथन वाली 2-4 वर्षांत निघून जाईल का? दुसरी लँग्वेज येईल का? नाही. पायथन इज गोइंग टू रूल फॉर ऍटलिस्ट नेक्स्ट 20 years. पुढच्या 20 वर्षासाठी कमीत कमी, दिस इज माय प्रिडिक्शन किंवा माझं मत आहे, की पुढच्या 20 वर्षासाठी पायथनला पर्याय नाही. का? कारण एवढ्या सगळ्या लायब्ररीज, एवढ्या सगळ्या गोष्टी पायथन मध्ये करू शकता म्हणून. मग पायथन ही एकच लँग्वेज वापरली जाते का? नाही. तर आर नावाची एक लँग्वेज सुद्धा आहे, ती सुद्धा वापरली जाते. पण इंडस्ट्रीमध्ये जर बघितला तर 99% प्रोजेक्ट हे पायथॉन मध्ये आहेत, आणि 1% प्रोजेक्ट कदाचित अदर लँग्वेज मध्ये आहेत, त्याच्यामध्ये एक आर येत. मग तुम्ही ठरवा, 1%साठी आरच्या मागे लागायची गरज आहे का? नाही. आपण पायथन मध्ये सुद्धा करू. इज दॅट क्लिअर? येस. सगळ्यांनी मेसेज करा क्लिअर. सी ऑर क्लिअर, तुम्हाला जे आवडेल ते. सी ऑर येस. एव्हरीवन एक्साइटेड? सगळ्यांना इंटरेस्ट आलाय का बघा पायथन? यस. तर कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना सगळ्यांना लक्षात घ्या, काय तुम्हाला एक बी इंजिनिअरिंग तुम्ही करतात, डिप्लोमा करतात, BCA करतात, IT मध्ये करिअर करायचं. ओके. तर कोणत्याही गोष्टीमध्ये करिअर जर करायचं असेल तुम्हाला, किंवा अभ्यास करायचा असेल कोणत्याही गोष्टीचा, तर नेहमी लक्षात ठेवायचं त्याची हिस्ट्री समजली पाहिजे तुम्हाला. हिस्ट्री. एकदा हिस्ट्री समजली की तुम्ही नंतर त्याच्यामध्ये भरपूर काय. का? कारण हिस्ट्रीमध्ये आपल्याला कळतं की ती का बनली, कशासाठी बनली, आणि मग आपण त्याच्यावर अभ्यास करू शकतो ना. तर सिंपल आहे. पहिल्यांदा त्या व्यक्तीबद्दल, त्या टेक्नॉलॉजी बद्दल अभ्यास करा. ओके. कुणाच्याही डायरेक्टली प्रेमात पडू नका, सोप्या भाषेत सांगतो. राईट. का? कारण त्याची जर हिस्ट्री तुम्हाला कळाली तर तुम्ही काय करताय, गोष्टी तुम्हाला सोप्या जातात समजा. राईट. तर अशा तऱ्हेने मला असं वाटतंय की सगळ्यांचं आता पायथनवर आणि पायथनवर प्रेम आला असेल असं म्हणता येईल, किंवा देर इज नो ऑप्शन. जर तुम्हाला IT मध्ये करिअर करायचं असेल आत्ताच्या घडीला, तर तुम्हाला पायथनला पर्याय नाही. राईट. नाऊ लेटेस्ट गो फॉर पायथन. तर सर आपण मग कोणत्यासाठी शिकणार आहोत पायथन? आपण कोणत्यासाठीही शिकणार नाही आहे. आपण बेसिक शिकणार आहोत, पायथन कशासाठी कसे काम करते. राईट. मग आपण पायथन मध्ये काय काय शिकणार आहोत? तर पायथन मध्ये रफली मी प्लॅन केलेला आहे, आपण पायथन मध्ये एवढं शिकणार आहोत.
ओके, व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहोत बेसिक्स. बेसिक आणि युजर कडून कसे इनपुट घेतात प्रोग्रामिंग मध्ये ते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लूप्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कलेक्शन्स. कलेक्शन्स कोणते कोणते, तर आपण हे 4 कलेक्शन बघणार आहोत: लिस्ट, टपल, डिक्शनरी आणि सेट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फंक्शन म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मॉड्यूल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक्सेप्शन्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत फाईल हँडलिंग. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधल्या फक्त 2 गोष्टी, त्याच्यामध्ये उप्स बघणार आहोत, क्लास आणि ऑब्जेक्ट आपण ह्या बघणार आहोत. उप्स म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर आपल्याला आहेत फक्त 5 दिवस. तर आपण खूप वेळ न दवडता पटापट पटापट जाणार आहोत. ओके, तर ऍट द एंड ऑफ दिस वर्कशॉप तुमचा बुटस्ट्रॅप ज्याला संपेल त्यावेळेला तुमचा अटेंडन्स कंपल्सरी ट्रॅक केला जाणार आहे. सगळ्यांनी अटेंडन्स असणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर 5 डेज अटेंड केल्यानंतर मी तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टी देईन, ज्या तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी करू शकता, किंवा तुम्हाला काय म्हणतात मी त्याला गिफ्ट देईन असं म्हटलं तर चालेल. राईट, आणि त्यानंतर तुमच्यासाठी सर्टिफिकेट तर आहेच, पण सर्टिफिकेट इज ओनली फॉर दोज हू अटेंड एंटायर बुट कॅम्प 5 डेजचा. राईट, तर त्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. आणि आय विल मेक शुअर की तुम्ही बोर नाही होणार आहे. ओके, फक्त एक काळजी घ्या की तुम्ही ह्या वर्कशॉपला जेव्हा पण तुम्ही बुटस्ट्रॅपला याल, बुटकॅम्पला याल, त्यावेळेला कंपल्सरी शांत बसून करा. ओके, घरामध्ये एखाद्या खोलीमध्ये बसून लॅपटॉप उघडून बसला तर बेस्ट होईल. मोबाईलवर बघत असाल तरीही काय हरकत नाही आहे, पण लॅपटॉप इज प्रेफर्ड. ओके, चलो. तर आता आपण सुरुवात करूया पायथन शिकायला. ओके, तर ऑब्विसली याच्या काही नोट्स माझ्याकडे आहेत असं नाही आहे. माझ्याकडे एक बुक आहे पायथनचे, मी ते ओपन करतोय आणि तिथून आपण सुरुवात करूया. ओके, इथं म्हणतोय मी आय गॅप एज्युकेशन मध्ये, पोस्ट मटेरियल मध्ये, ए आय मध्ये पायथन. यस, आणि इथं माझ्याकडे पायथनचं बुक आहे. तर पायथन प्रोग्रामिंग, यस, ट्युटोरियल्स पॉइंट वरून मिळालेलं हे बुक आहे, ते आपण शिकणार आहोत. ओके, तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नोट्स पण बनवू शकता पॅरलली, काही अडचण नाही. ओके, तर पायथन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी आपण सगळ्या गोष्टीसाठी वापरू शकतो, हे आपल्याला माहित झालं आहे. चलो, तर पायथन ही एक हाय लेवल इंटरप्रिटेड इंटरॅक्टिव्ह ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. ओके, काय म्हणतो आपण, मी नोट्स बनवत जाणार आहे तुमच्यासाठी. पायथन काय आहे, एक हाय लेवल म्हणजे काय, इंग्लिश मध्ये. इंटरप्रिटेड म्हणजे काय, कंपाईल करून रन करायचे नाही आहे, डायरेक्टली रन करण्यासारखे आहे. इंटरॅक्टिव्ह म्हणजे युजर बरोबर इनपुट करू शकते. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. म्हणजे इट इज नॉट जस्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड किंवा इट इज नॉट जस्ट प्रोसिजर ओरिएंटेड, इट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे प्रोजेक्ट बनवता येतात. इट इज हायली रिडेबल म्हणजे सिंपल ह्युमन बिंगला कळू शकते असं. ओके, इट युजेस इंग्लिश कीवर्ड्स फ्रिक्वेंटली वेअर अदर लँग्वेज युजेस पंक्च्युएशन वगैरे वगैरे. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं कोडिंग आहे पायथन मध्ये, स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल लँग्वेज मध्ये आहे. बाकीच्या लँग्वेज सारखं नाही आहे. वॉइड, मेन, कंस टाका, कर्ली ब्रॅकेट चालू करा, कर्ली ब्रॅकेट क्लोज करा, सेमिकोन आलाच पाहिजे वगैरे वगैरे. खूप सोप्या गोष्टी केल्या. इथं काही पायथॉनचे काही हे आहेत बघा. पायथॉन इज इंटरप्रिटेड, पायथन इज इंटरॅक्टिव्ह, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, बिगिनर्स लँग्वेज. तुम्हाला आधी काही शिकला नसाल तरी पण चालतंय, फक्त पायथन डायरेक्टली चालू केला तरी चालतं. तर गायडो वॅन रसम नावाच्या व्यक्तीनं ही लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. ओके, गायडो वॅन रसम, काय म्हणू आपण, डेव्हलप्ड बाय गायडो वॅन रसम इन 1992 समथिंग. ओके, तर इथं बुक मध्ये कुठे लिहिलेलं नाही आहे कोणत्या वर्षी. तर आपण जाऊया इंटरनेटवर आणि आपण काय करूया, गुगल क्रोम मध्ये जाऊन विचारूया पायथॉन ही लँग्वेज कधी गेली. पायथन इन्व्हेंटेड इन विच इयर, तर आपल्याला म्हणता येईल 1991 मध्ये. Yes. सुरुवात झाली होती 1989 मध्ये बनवायला. 1991, 1992 या पिरियड मध्ये आपल्याला बनवली गेलेली आहे. कोणी बनवली, गायडो वॅन रसम. हे अजूनही आहेत, हे अजून भरपूर काय काय पायथन मध्ये नवीन नवीन गोष्टी आणतात. सर पायथॉनचं व्हर्जन कुठलं कुठं चालू आहे, सध्या पायथॉनचं लेटेस्ट व्हर्जन आहे. कुठं बघायचं, इथं जाऊन सर्च करा फक्त पायथॉन. पायथॉन सर्च केला तर तुम्हाला वेबसाईट जाईल python.org. ह्याच्यावर आत क्लिक केला, तिथं तुम्हाला दिसायला लागेल, काय दिसायला लागेल,
डाउनलोड मध्ये गेला तर पायथॉनचं लेटेस्ट व्हर्जन आहे 3.14 ऍज ऑफ नाव आत्ताच्या. मग सर व्हर्जन मध्ये नेमकं काय येतं? व्हर्जन मध्ये थोड्या थोड्या गोष्टी वाढत येतात. एक्स्ट्रा क्लासेस, नवीन नवीन फीचर्स ऍड केले जातात. राईट. तर पायथन मध्ये आपण सध्या 3.14 मध्ये आहे लेटेस्ट. ओके, बास आहे इंट्रोडक्शन. खूप काय उगाच अवघड अवघड बघत बसायची गरज नाही. आता आपण जाऊया आणि पायथॉन मध्ये पहिला प्रोग्राम करूया. ओके सर, मग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागतं का? हो लागतं. कसं करायचं? इथं जायचं, इथं डाउनलोड्स म्हणायचं आणि इथं डाउनलोड म्हणायचं. डाउनलोड म्हटलं, इथं मारायचं एंटर. किती सोपं आहे बघा. पायथॉनच्या वेबसाईटला गेला, डाउनलोड मध्ये गेला, डाउनलोड. आता याच्यावर क्लिक करा किंवा ह्या आयकॉनवर क्लिक करा. इथं तुमच्याकडे डाउनलोड्स नावाच्या फोल्डरमध्ये ही फाईल तयार झाली. याच्यावर डबल क्लिक करा. याच्यावर डबल क्लिक करा. ओके, थोडस वेट करूया, काहीतरी घडत आहे आतमध्ये ओएस लेवलला. रन म्हणा. इथं विचारतोय इन्स्टॉल नाव. ओके, त्याच्या खाली एक ऑप्शन आहे बघा, ऍड पायथन डॉट एक्स टू पाथ. हा ऑप्शन चूज करणं फार महत्वाचं आहे. ओके, चूज केला आणि मग म्हणा इन्स्टॉल नाव. येस म्हणा. नेक्स्ट 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 फिनिश. आता मी माझ्याकडे इन्स्टॉल करत नाही आहे, माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे. डन. आणि आपल्याकडे पायथॉन इन्स्टॉल झालेलं आहे. कसं कळणार? इथं जायचं, कमांड प्रॉम्प्ट मध्ये जायचं, स्टार्ट मध्ये क्लिक करायचं आणि सीएमडी टाईप करायचं. सीएमडी टाईप केल्यानंतर कमांड प्रॉम्प्ट उघडतोय आणि तिथून लिहायचं पायथॉन. फक्त पायथॉन दिला, एंटर मारला, तिथं दिसायला लागली 3.8. तर माझ्याकडे आम्ही एआय मध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करतोय, डेटा सायन्सचे काही प्रोजेक्ट करतोय, तर मी लेटेस्ट पायथॉनचं व्हर्जन वापरत नाहीये. तुम्ही लर्निंग फेज मध्ये 3.14 वापरा, पण मी 3.10 वापरतोय, कारण का खूप साऱ्या लायब्ररीज 3.10 ला प्रॉपर वर्क करतात म्हणून. ठीक आहे, तर मी 3.10च वापरतोय माझ्याकडे, नो प्रॉब्लेम. पण तुमच्याकडे काय येईल? 3.14 असा मेसेज येईल. आणि मला काय करतो आता, क्लोज करतो. झालं. आणि अशा तऱ्हेने तुमच्या लॅपटॉपवर पायथॉन इन्स्टॉल झालेलं आहे. येस. आता आपला स्टार्ट करायचं आहे पुढच्या गोष्टी. सर मग काय करायचं आहे? तर त्यासाठी आपण जायचं आहे कमांड प्रॉम्प्ट मध्ये पण. ओके, आणि म्हणजे स्टार्ट मध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं ज्याचं नाव आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तो कसा इन्स्टॉल करायचा? त्यासाठी परत गुगल क्रोमला जा. इथं जाऊन क्लिक करा व्हिज्युअल स्टुडिओ कोड आणि एंटर मारा. तुम्हाला येईल पहिलाच ऑप्शन व्हिज्युअल स्टुडिओ कोड. इथं जायचं आणि इथं डाउनलोड म्हणा. डाउनलोड. तुमचा लॅपटॉप विंडोज असेल, लिनक्स असेल किंवा मॅक असेल, विंडोजवर जायचं, इथं डाउनलोड करायचा. याला पण नेक्स्ट 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 क्लोज. झालं. व्हीएस कोड सुद्धा इन्स्टॉलेशन झालेलं आहे. ओके, मग आता काय करायचं आहे? आता जायचं आहे माय कम्प्युटर उघडूया आपण. कसं उघडायचं? धिस पीसी मध्ये गेलो, माझ्याकडे सी आणि डी ड्राईव्ह आहे, नो प्रॉब्लेम. इथं जायचं, डी ड्राईव्ह जायचं, किंवा तुम्हाला जिथं पाहिजे तुम्ही डॉक्युमेंट्स नावाच्या ऑप्शन जातो. ओके, डॉक्युमेंट्स. आणि जर एक नवीन फोल्डर तयार करा. नवीन फोल्डर तयार करा, शो मोर ऑप्शन्स. इथं म्हणतोय मी न्यू फोल्डर, आणि त्याला नाव देतोय मी काय? पायथॉन बुटकॅम्प. एंटर. आणि तो फोल्डर उघडलेला आहे मॅम. राईट. आणि हा फोल्डर मध्ये आपण इथून पुढचं सगळं कोडिंग करणार आहोत. म्हणजे काय होईल, मी तुम्हाला ह्या फाईल सुद्धा शेअर करू शकेन नंतर, झिप फाईल्स. क्लोज करा, फोल्डर तयार केलाय, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं आहे? आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहे, डेस्कटॉपवर. आता आपला इथं बाहेर, इथं डेस्कटॉपवर आलेलो आहे. आता काय करायचं आहे? आता जायचं स्टार्ट मध्ये आणि इथं सर्च करायचं आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. व्हिज्युअल स्टुडिओ कोड वर क्लिक करा आणि तुमच्याकडे इथं काय ओपन होईल? व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन होईल. ओके, व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन होईल. ओके, प्लस मायनस केला की तुमचा फॉन्ट कमी जास्त होतोय. मी प्लस करतोय, थोडासा फॉन्ट मोठा करतो. डन. इथं जायचं फाईल नावाच्या ऑप्शन मध्ये जायचं आणि इथं म्हणायचं ओपन फोल्डर. ओपन केला. आणि कुठं आपल्याकडं लेफ्ट साईडला डॉक्युमेंट्स नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जायचं आणि इथं म्हणायचं पायथॉन बुटकॅम्प आहे का बघा, पायथॉन बुटकॅम्प फोल्डर सिलेक्ट केला आणि इथं म्हणायचं सिलेक्ट फोल्डर. सिलेक्ट केल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला काय आलं बघा, तुमचा हा फोल्डर आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आता पहिली पायथॉनची फाईल तयार करणार आहोत. पायथॉनची पहिली फाईल तयार करायची आहे. तर व्हीएस कोडच का वापरतोय मी?
मला पर्सनली हे आवडतं. मग एकच ऑप्शन आहे का? नाही. तुम्ही नोटपॅड मध्ये सुद्धा करू शकता. नोटपॅड प्लस प्लस नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये पण करू शकता. तुम्हाला पायचार्म नावाचं सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये मिळतं. आणि असे बरेच सारे आहेत. पण आपण व्हीएस कोड वापरणार आहोत इथून. काय करायचं आहे? इथं जायचं आणि इथं म्हणायचं प्लस न्यू फाईल, इथून पर्यंत प्लस. आणि इथं काय करूया? फाईलचं नाव काय पण द्या, नो प्रॉब्लेम. फर्स्ट डॉट पी वाय. फक्त रूल काय आहे? पायथॉनच्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन डॉट पी वाय पाहिजे. जसं सीच्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन डॉट सी असतं, सी प्लस प्लसच्या प्रोग्रामचं सीपीपी असतं, जावाच्या प्रोग्रामचं जावा असतं, सी शार्पच्या प्रोग्रामचं सीएस असतं, तसंच पायथॉनच्या प्रोग्रामचं डॉट पी वाय ठेवायचं. डॉट पी वाय एंटर मारलं आणि इथं बघा आपल्याला काय झालंय? प्रोग्राम आलेला आहे. आता मला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? पहिला प्रोग्राम करायचा आहे जो तुम्हाला म्हणेल हॅलो वेलकम टू पायथन. हॅलो वेलकम टू पायथन. ते कसं करणार? तर इथं म्हणायचं आहे प्रिंट. काय म्हटलं? प्रिंट. काय सांगितलं? अरे कम्प्युटर, मी जे काय लिहिलंय ना हे प्रिंट काय कर, ह्याच्या कंसामध्ये जे काय लिहिलंय ते प्रिंट कर. मी इथं म्हणतोय मी वेलकम टू पायथन. ओके. आणि तर म्हणतोय मी हॅलो कॉमा, छानपैकी मेसेज आपण तयार करूया. हॅलो कॉमा वेलकम टू पायथन. डन. काय केलं आपण? वेलकम टू पायथन लिहिलेला आहे. आणि काय झालं? आता आपला प्रोग्राम आला. सर रन कसा करायचा? रन करायसाठी आपल्याला जायचं आहे परत आपल्या फोल्डरमध्ये. कुठला फोल्डर? डॉक्युमेंट्स नावाच्या फोल्डरमध्ये, पायथॉन बुटकॅम्प नावाच्या फोल्डरमध्ये. ही आपली तर फाईल तयार झाली आहे. इथं कमांड प्रॉम्प्ट उघडायचा. तो कसा उघडायचा? इथं हा टेक्स्ट बॉक्स दिसतोय वरती, इथं क्लिक करायचं, इथं म्हणायचं सीएमडी. बघा हाच पाथ आलाय का? आलेला आहे. आणि तिथून लिहायचं पायथॉन स्पेस फर्स्ट डॉट पी वाय आणि मारायचं आहे एंटर. काय आलं बघा? हॅलो वेलकम टू पायथन. आला का? आपला मेसेज आला. प्रोग्राम कंपाईल झाला का? कंपाईल झाला. त्याने काय केलं? चेक केलं की प्रोग्राम मध्ये काय चुका आहेत का, ग्रामॅटिकल मिस्टेक्स आहेत का? नाही. मग त्यानं काय केलं? रन करायला चालू केला. म्हणजे काय केलं? डायरेक्टली इंटरप्रिट करायला चालू केला. आणि तो करतोय आहे तो मेसेज डायरेक्टली प्रिंट करतोय वेलकम टू पायथन. सिंपल. म्हणजे काय कळालं आपल्या इथं? प्रिंट नावाचं एक फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. ज्याला पण असे गोल कंस येतात ना त्याला आपण फंक्शन म्हणतोय. ते काय करतंय? कंसामध्ये जे काय दिलं ते प्रिंट करतो. तिथं रूल काय बघा? टू रन पायथॉन प्रोग्राम. ओके. काय करायचं आपलं? कमांड करायचं एक्झिक्यूट. एक्झिक्यूट कमांड. कोणती कमांड एक्झिक्यूट करायची आहे? पायथॉन स्पेस फाईल नेम डॉट पी वाय. काय केलं? पायथॉन फाईल नेम डॉट पी वाय. आणि अशा तऱ्हेने आपला प्रोग्राम रन झाला. सर एवढं सगळं करावं लागते का इन्स्टॉलेशन? काही गरज नाही मित्रांनो. तुम्हाला एखादा सॅम्पल प्रोग्राम पायथॉनचा करायचा आहे तो तुम्ही डायरेक्टली इंटरनेटवर पण जाऊन करू शकता. इंटरनेटवर जाऊन करू शकता. कसं करायचं? जायचं गुगल क्रोम उघडायचं. ओके. आणि इथं म्हणायचं पायथॉन कंपायलर सर्च करायचं. पायथॉन कंपायलर. इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला दोन वेबसाईट दिसतात बघा. एक आहे प्रोग्रामिज.com किंवा ऑनलाईन GDB.com. याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक करा. ओके. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल इंटरनेटला. आणि इथं बघा तुमच्या फाईलचं नाव आलेलं आहे मेन डॉट पी वाय. इथं प्रिंट हॅलो. आपण म्हणूया हॅलो वेलकम टू पायथन. राईट. आणि इथं काय करायचं? इथं म्हणायचं रन. इथं डायरेक्टली रन म्हटलं तर इथं बघा खाली तुमच्याकडं कमांड प्रॉम्प्ट मध्ये इथं काय आलंय? इथं खाली डायरेक्टली रन झाला. सर काय इन्स्टॉलेशन करायची गरज पडली का? नाही, काहीच गरज पडली नाही. डायरेक्टली चालू झालं, प्रोग्राम डायरेक्टली रन होला. एक नंबर. यस. इथं तुम्ही सेव्ह पण करू शकता. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर तो म्हणतोय लॉग इन करा. मग इथं जायचं, इथं म्हणायचं गुगल प्लस लॉग इन करायचं. आणि तो म्हणेल तुमचं जीमेल लॉग इन करा. इथं मग जीमेल सिलेक्ट करायचं. ओके. इथं म्हणायचं कंटिन्यू. आणि तुमच्या प्रोग्रामला नाव काय द्यायचं? फर्स्ट डॉट पी वाय. इथं म्हणा सेव्ह. सेव्ह. इथं बघा लेफ्ट साईड आला का? फर्स्ट डॉट पी वाय आलेला आहे. आणि तुमचा प्रोग्राम सेव्ह झालेला आहे. कधी पण तुम्ही पुन्हा उघडला, इथं जाऊन क्लिक केला ह्या फाईलवर, तुम्हाला फाईल तुम्हाला दिसायला लागेल. एक नंबर. मग तुम्हाला कुठला आवडेल तुम्ही ठरवा, हे किंवा ते.
तर तुमच्याकडे सगळे प्रोग्राम तुमच्या लॅपटॉपमध्ये जर तुम्हाला अपेक्षित असतील तर तुम्ही काय करायचं आहे, व्हीएस कोड मध्ये करायचं आहे. येस, इथं पण सगळं कळालंय का सगळ्यांना? येस, वेटिंग फॉर मेसेज. यू कॅन से सी म्हणू शकता, येस म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जो काय मेसेज टाईप करायचा तो येस. इज दॅट क्लिअर? सगळ्यांना आवडालंय का? आर यू एक्साइटेड? ओके, थोडस पाणी पिऊन घेतोय. व्हेरी गुड. इथं पण ते सगळं सोपं होतं. इथून पुढचं ते पण सोपंच आहे, काही अवघड नाही. फक्त करत जायचं, एक एक पावलं फक्त टाकत जायचं. सो लय अवघड आहे का हो? अवघड असेल की, जगातलं एवढं जग सगळं चालवलं या लँग्वेजवर किंवा या कोडिंगवर, तर अवघड असणारच आहे. मग ते अवघड कधी अवघड आहे? एकदमच तुम्हाला मी आता 100 किलोचं वजन उचल म्हटलं, 100 किलोचं वजन उचलल्यानंतर तुम्हाला उचलणार आहे का लगेच? कदाचित उचलणार नाही, कारण 100 किलो वजन खूप मोठं होतं. राईट. मग तुम्हाला काय म्हटलं तर जिम मध्ये पहिल्यांदा बाबा 5 किलोचं, मग 2-4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस 5 किलोचं उचल, मग पुढे जाऊन थोडं वाढतं, थोडं थोडं वाढत, आणि नंतर एक दिवस येतो की तुम्ही 100 किलो सहज उचलता. राईट. येस, तर एवढं सोपं आहे. राईट. तर मी जातोय पुढं. ओके, तर तुम्ही ऑनलाईन कंपाईल वापरू शकता, नो प्रॉब्लेम. मी काय करतोय, व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्येच काम करणार आहे. डन. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एक प्रोग्राम लिहायचा आहे की जो काय करेल, युजर कडून इनपुट घेईल, युजर कडून इनपुट घेईल, त्याचं नाव मागेल. म्हणजे कसा आला पाहिजे, सेकंड प्रोग्राम आपण करतोय आता, फर्स्ट प्रोग्राम आपला झालाय, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आला पाहिजे युअर नेम प्लीज असा मेसेज आला पाहिजे. युअर नेम प्लीज आणि कोलन, कोलन का, जर दिसायला बरं वाटतं. राईट. आणि तो त्यानं मला विचारलं पाहिजे तुमचं नाव काय, मी सांगेन माझं नाव अभिजित आहे. मग तो काय म्हणेल मला, हॅलो अभिजित, कॉमा, किंवा हॅलो अभिजित डॉट वेलकम टू पायथन. ओके, इथं टी मी स्मॉल ठेवला, डन. असा मला मेसेज आला पाहिजे. तर नाव विचारणार माझं, तुमचं नाव सांगा, आणि तो म्हणणार हॅलो अभिजित, वेलकम टू पायथन. आता युजर कडून इनपुट करून घ्यायचा आहे, युजर कडून इनपुट करून घ्यायचा आहे. तर प्रत्येक लँग्वेज मध्ये युजर कडून इनपुट करून घ्यायचं असतं. कोणत्याही कोडिंग मध्ये 3च गोष्टी घडतात. ओके, कोडिंग मध्ये ओनली 3 थिंग्स हॅपन, ओनली 3 थिंग्स हॅपन. कुठल्या कुठल्या? नंबर 1, युजर कडून इनपुट, युजर कडून इनपुट. मग काय नेक्स्ट स्टेप आहे, त्याच्यावर प्रोसेस, आणि मग काय, आउटपुट. ह्याच्यापेक्षा वेगळं काही घडत नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो. युजर कडून इनपुट करून घेतोय, त्याच्यावर आपण प्रोसेस करतोय, आणि त्याचं आपण आउटपुट घेतोय. दॅट्स ऑल. याच्या आपल्याकडे काहीही घडत नाही. मग आता युजर कडून इनपुट कसं घ्यायचं, तर सी सारख्या लँग्वेज मध्ये स्कॅन एफ वापरतात, C++ सारख्या लँग्वेज मध्ये सीन नावाचं काहीतरी वापरतात, त्याच्यानंतर जावामध्ये स्कॅनर नावाचा कन्सेप्ट वापरतात, अँड सो ऑन. पायथॉन मध्ये काय वापरतात, पायथॉन मध्ये इनपुट वापरतात. सिंपल. चला मग आपण दुसरा प्रोग्राम करूया आणि इनपुट वापरून बघूया कसं करायचं. कसं जातोय मी कमांड व्हीएस कोड मध्ये, इथं जातो, इथं म्हणतोय प्लस, इथं म्हणतोय सेकंड डॉट पी वाय, एंटर. इथं म्हणतोय कसं, नेम इज इक्वल टू इनपुट, एंटर युअर नेम. आपला मेसेज कसा आहे बघा, एंटर युअर नेम आहे का, नेम युअर नेम प्लीज आहे, युअर नेम प्लीज आहे. मग असाच मेसेज आपण देऊया, काय म्हणूया, युअर नेम प्लीज. तर मी तसं का केलं, कारण रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला नेमकं काय सांगितलं ते प्रॉपर करायचं असतं, नाही तर मनानं मेसेज वेगळा करतो नाही. तर तुमच्या मॅनेजरनं, तुमच्या सिनियर टीमनं सगळ्यांना सांगितलं असतं की असा मेसेज आला पाहिजे, तो तसा मेसेज आपण द्यायचा. राईट. नेम इज इक्वल टू इनपुट, युअर नेम प्लीज. आणि मग काय म्हणायचं, आपण प्रिंट म्हणायचं. काय काय पाहिजे आपल्या आउटपुट मध्ये, हॅलो अभिजित, वेलकम टू पायथॉन. हॅलो अभिजित, वेलकम टू पायथॉन. मग सर नेम देताना अभिजित देईल असं कुठं आहे, नेम काय पण येऊ शकतं. मग ते कसं करायचं, ते करायचं डबल कोट, हॅलो कम्प्लीट करायचं, कॉमा म्हणायचं, नेम, परत कॉमा म्हणायचं, आणि डबल कोट मध्ये पुढचं सगळं लिहायचं. काय केलं बघा मी, काय सांगितलं प्रिंटला, पहिला हॅलो प्रिंट कर, मग नेम प्रिंट कर, मग डॉट दे, आणि परत मग वेलकम टू पायथॉन आणि डॉट प्रिंट कर. सर हॅलो नंतर स्पेस द्यायची गरज आहे का, नाही. कारण जेव्हा पण आपण कॉमा देऊन वेगवेगळ्या व्हॅल्यू प्रिंट करतोय, त्यावेळेला आपण इंटरनली डायरेक्टली स्पेस प्रिंट होतोय. करून बघूया, लक्षात येईल. कसं रन करायचं, कमांड प्रॉम्प्टला जायचं आणि इथं म्हणायचं काय,
पायथॉन सेकंड डॉट पी वाय आणि इथं मारायचं एंटर. आला बघा, युअर नेम प्लीज. इथं म्हणतो मी माझं नाव अभिजित, एंटर. काय आला? हॅलो अभिजित. अरे डॉट नंतर स्पेस आला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला स्पेस काढता येणारच नाही. तो काय येणार नाही, आपण ते नंतर बघूया. त्याच्यासाठी पर्याय पण आहे, तो आपण पुढे बघूया. काय झालं? पहिला हॅलो प्रिंट झाला, मग एक स्पेस आला, मग अभिजित प्रिंट झाला. नेम नेम ह्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू. तर व्हेरिएबल म्हणजे काय, आपण पुढे बोलणार आहोत. त्याच्यानंतर मग परत स्पेस आला, मग काय झालं? डॉट वेलकम टू पायथॉन डॉट प्रिंट झालं. किती सोपं आहे? एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. परत रन करतोय, इथं म्हणतोय मी नितीन, नितीन, एंटर. काय आलं बघा? हॅलो नितीन, वेलकम टू पायथॉन. परत रन केला, परत रन केला, इथं म्हणतोय मी काय पण टाईप केलं, बघा जे दिलं ते येणार ऍज इट इज. सिस्टमला काही देणं घेणं नाही पायथॉनची, तुम्ही काय इनपुट देता तेवढंच माहिती आहे पायथॉनला. काय जे दिलंय ते मला ह्या व्हेरिएबल मध्ये घ्यायचं आहे आणि तिथं प्रिंट करायचं. सर व्हेरिएबल म्हणजे काय, आता आपण ते बघणार आहोत. मी हा प्रोग्राम कॉपी करतोय आणि आपल्या नोट्स मध्ये लिहून टाकतो. येस, इथं पण आपण केलं. ओके, नंतर तुम्हाला मी नोट शेअर करणारच आहे, तर तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे? सर कॅन यू राईट वन अनादर प्रोग्राम, की ज्याच्यामध्ये युजर कडून तुम्ही काय करा, एक नंबर इनपुट करून घ्या. एक नको, दोन घ्या आणि त्या दोघांची ऍडिशन करून सांगा. काय करा? त्या दोघांची ऍडिशन करून सांगा. कसं करणार? मी म्हटलं 20 आणि 30 या दोघांची ऍडिशन करून दे बाबा. 20 आणि 30 ची ऍडिशन कशी करणार? ती ऍडिशन करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या गणितामध्ये आपण शिकलो ना, एक्स नावाचा एक व्हेरिएबल घे बाबा, वाय नावाचा व्हेरिएबल घे. म्हणजे काय झालं? 20 ही व्हॅल्यू एक्स या व्हेरिएबल मध्ये टाक, 30 ही व्हॅल्यू वाय ह्या व्हेरिएबल मध्ये टाक, आणि काय कर? झेड इज इक्वल टू एक्स प्लस बी, एक्स प्लस वाय. सॉरी, बी म्हटलं मी, ए आणि बी ची सवय लागली आपण. काय केलं? एक्स मधल्या व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू काय रे? 20 आहे. वाय मधली व्हॅल्यू काय? 30 आहे. त्या दोघांची ऍडिशन कर आणि झेड मध्ये टाकून दे. त्यानं काय केलं? दोघांची ऍडिशन केली आणि झेड मध्ये टाकली. मग आपल्याला झेड या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू आल्या. तर व्हेरिएबल म्हणजे काय? फार महत्वाची डेफिनेशन. एक्स वाय झेड काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. मग व्हेरिएबल म्हणजे काय? इट इज स्पेस इन मेमरी. हा काय आहे? स्पेस इन मेमरी. काय? विथ नेम, विथ नेम. स्पेस इन मेमरी विथ नेम. आता मेमरी म्हणजे काय? रॅम. राईट. समजा माझं नाव काय आहे? अभिजित आहे. अभिजित काय आहे? नेम आहे. कुणाला दिलाय? या व्हेरिएबलला दिलाय. समोर नितीन आहे, नितीन हे नाव झालं, म्हणजे व्हेरिएबल झाला. व्हेरिएबलला नाव दिलं. का रे? नाव का देतो आपण? जर आपल्याला नावं नसती, समजा हे एक्स वाय झेड आहे ना, व्हेरिएबलचा इम्पॉर्टन्स काय आहे? समजा आपल्याला नावं नसती तर आपण एकमेकाला कसं बोलवलं असतं? फार अवघड आहे ना, कसं बोललं असतं? शुक शुक शुक, ए ए इकडे ये. झालं, ह्याच्या पलीकडे कायच करता आलं असतं. मग तू कोण करणार आपला? राईट. मग काय करतो आपण? मेमरी मधल्या स्पेसला नाव देतो, जेणेकरून काय होतं आपल्याला? त्याला खेळता येतं, म्हणून त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. मग व्हेरिएबलच्या आत काय आहे? त्याच्याशी काय देणं घेणं? त्याच्या आतमध्ये काही देणं घेणं नाहीये. त्याच्यामध्ये रूल्स आहे, त्याच्यामध्ये पण लॉजिकल असा आहे. डन. चला मग आपण काय करूया? युजर कडून दोन नंबर इनपुट करून घेऊया आणि त्याची ऍडिशन करून दाखवून देऊया. मग मी काय करतोय? प्रोग्राम नंबर तिसरा करतो. त्याला नाव काय देतो आता मी? ऍड डॉट पी वाय म्हणतो. प्रोग्राम 3 म्हणत नाही, ऍड डॉट पी वाय. काय करायचं आहे? युजर कडून एक नंबर घ्यायचा आहे. त्याचं नाव काय देणार? त्याचं नाव एक्स देऊया. एक्स देऊया. कसं करणार? इनपुट एंटर फर्स्ट नंबर. मेसेज काय दिला? एंटर फर्स्ट नंबर. वाय इज इक्वल टू एंटर सेकंड नंबर. आता मी ह्याच्यामध्ये एआय, माझ्या व्हीएस कोड मध्ये मी एआय ला लावलेला आहे, तर मला सजेशन पटापट येतात आणि आपला वेळ वाचतो. याच्यासाठी आपण करूया. एक्स मध्ये काय आलं? एक व्हॅल्यू आली. वाय मध्ये एक व्हॅल्यू आली. आणि आता काय करूया? झेड इज इक्वल टू म्हणूया काय? एक्स प्लस वाय. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. आणि मग काय म्हणायचं? प्रिंट ऍडिशन इज काय करणार? कोलन डबल कोड कम्प्लीट कॉमा झेड. काय केलं आपण? ऍडिशन इज डबल कोड कम्प्लीट कॉमा झेड. व्हेरी गुड. सर आता एक प्रश्न पडलाय, हे असं सेव्ह करायचं प्रत्येक वेळेला कमांड प्रॉम्प्टला जायचं का? काही गरज नाही. कमांड प्रॉम्प्ट क्लोज करून टाकतो मी. कमांड प्रॉम्प्ट क्लोज. मग रन कसं करायचं? इथं बघा, रन नावाचं बटन आहे. काय रन नावाचं बटन आहे? मग ते रन नावाचं बटन आलं कसं?
जर तुम्ही नवीन इन्स्टॉल केला ना तर तुम्हाला विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये हे बटन दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, इथं लेफ्ट साईडला एक ऑप्शन दिसतात बघा, याच्यात एक्सटेन्शन नावाचा ऑप्शन आहे बघा. एक्सटेन्शन जायचं, इथं सर्च करायचं आणि इथं म्हणायचं पायथॉन, एंटर. काय करायचं आहे, पायथॉन एंटर. आणि इथं बघा पायथॉन दिसतोय काय, त्याच्या खाली मायक्रोसॉफ्टचं नाव आहे बघा, मायक्रोसॉफ्ट. त्याला फक्त काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तुम्ही इथं इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केलं, काम संपलं, तुम्हाला परत काही करायची गरज नाही. ह्याच्यामुळे काय होतोय, ह्याच्यामुळे फायदा काय होतोय, तुम्ही परत फाईल मध्ये आला आणि तुमची फाईल उघडला आणि फाईलचं एक्सटेन्शन .py आलं की तो प्ले बटन येतो. त्या प्ले बटनला इथे arrow आहे बघा खाली, त्याच्यावर क्लिक करा. इथं बघा खूप सारे ऑप्शन आहेत, ह्याच्यामध्ये म्हणायचं रन पायथॉन फाईल. क्लिक केला, काय झालं बघा, इथंच खाली लगेच टर्मिनल उघडलं, म्हणजे कमांड प्रॉम्प्ट उघडला आणि मी दिलं 20 आणि इथं म्हटलं 30. येस. आता मी एंटर मारलं तर आउटपुट काय येणार सांगा बघूया सगळ्याजण. चला, आउटपुट काय येणार सगळ्यांचा, मी मेसेज मध्ये वाट बघतोय. आउटपुट काय येईल सांगा. चलो, सगळ्यांनी मेसेज करा, मी सगळ्यांचा आउटपुट बघायचा मला, काय येतोय मेसेज. 50, 50, 50. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर इथं कोणीतरी ना सर 20 आणि 30 येणार असं म्हटलं, 20, 30. ओके, ऍडिशन इज 50. परफेक्ट, सोनालीने छान सांगितलं, आन्सर पूर्ण व्यवस्थित दिला. यस. ओके, सर 20, 30 येणार का म्हटलं कोणतरी. ओके, ठीक आहे, चॅट करत थांबवा. 20, 30 काय येणार म्हटलं, आता एंटर मारतो बघा काय होतंय. अरे खरंच की 20 आणि 30 आलं. हे काय झालं, आता आपण याच्यावर चर्चा करणार. इथं आपल्याला एक नवीन कन्सेप्ट येते ज्याचं नाव आहे डेटा टाईप. डेटा टाईप. जेव्हा, ओके, जेव्हा आपण इनपुट व्हेरिएबल करून इनपुट घेतो, म्हणजे इनपुट व्हेरिएबल करून व्हॅल्यू घेतल्या जाते, व्हॅल्यू इज इन स्ट्रिंग डेटा टाईप. काय होतं, जेव्हा पण आपण इनपुट फंक्शन वापरतो, तेव्हा जेव्हा पण व्हॅल्यू येते ना, ती व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये येते. स्ट्रिंग म्हणजे म्हणजे काय, एक्स मध्ये असा 20 येणार, वाय मध्ये काय येणार असा 30 येणार. आता हे 20 आणि 30 जोडल्यावर काय होणार, 20 आणि 30 जोडल्यावर काय होणार, 50 येणार. नाही, 20 आणि 30 येणार सिंगल कोड मध्ये. म्हणजे काय झालं, स्ट्रिंगला स्ट्रिंग काय होते, कॉन्कॅटिनेट होते, जोडली जाते, चिकटते. मग सर आता काय करायचं, इथं आता आपल्याला नवीन कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे डेटा टाइप्स. व्हॉट इज डेटा टाइप, इट इज टाइप ऑफ डेटा. इट इज टाइप ऑफ डेटा. मग डेटा टाइपचे एक्झाम्पल समजून घेऊ आपण सोप्या भाषेमध्ये. आता आपण जाऊया आपल्या घरातल्या किचन मध्ये. ओके, आपण एक्झाम्पल घेऊया. ओके, मी जरा सोपी सोपी एक्झाम्पल घेतोय मला समजण्यासाठी. मी जी सुरुवातीला शिकताना वापरलो ना ती, कोणतीही गोष्ट काय करायची, रिअल लाईफ बरोबर कनेक्ट करायची कोडिंग मध्ये. तुम्हाला काय लागेल, अरे ह्याच्यावर सोपं कायच नाही. कोडिंग खूप अवघड वाटतं आपल्याला शिकताना सुरुवातीला, कारण का भीतीच घातली ना लोकांनी, मॅथमॅटिक्स अवघड असते रे, अवघड असते. अरे नाही, त्याला वेळ द्या की, होतेच की, राईट. टाइम द्या, गोष्टी घडतात. मग आता मला प्रश्न पडला, सर डेटा टाईप म्हणजे काय. मग आता आपण किचन मध्ये चाललोय. ओके, तर किचन मध्ये कोणते कोणते इक्विपमेंट्स आहेत रे. इक्विपमेंट्स म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किचन मध्ये. आपल्याला पेला बघायला मिळतो, आता मी मराठीमध्ये देतो काय, पेला म्हणजे ग्लास, राईट, ग्लास आहे. त्याच्यानंतर मग तांब्या आहे, राईट. तांब्या आता मी लिहित नाही, जस्ट समजून घ्या. राईट, ग्लास, तांब्या. त्याच्यानंतर वाटी आहे. वाट्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक काटाची वाटी, एक खोलगट वाटी. नंबर 3, हे झालं इकडं. ताट आहे. ताटामध्ये दोन प्रकार आहेत, प्लेट आहे आणि ताट आहे. त्याच्यानंतर जेवायला वाढण्यासाठी छोटा चमचा, त्याच्यानंतर जरासा मोठा चमचा, मग पळी, मग चमचा, मग भात वडी, मग झारा आणि काय काय. एवढे सगळ्या प्रकारचे का आहेत रे, एवढ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी का आहेत. सिंपल लॉजिक आहे. का, कारण आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे. म्हणजे काय, स्वयंपाकघरामध्ये लिक्विड आयटम असतात, सॉलिड आयटम असतात, काही एअरी आयटम असतात, एअरवाले, ओके, वाफवाले, आणि काही सेमी सॉलिड असतात,
आणि त्याच्यानुसार आपण ठरवतो ना, काय ठरवतो आपण? ओके, सॉलिड मध्ये पण सेमी सॉलिड हा प्रकार येतोय, अँड सो ऑन. सेमी सॉलिड आहेच आपला, ओके, अँड सो ऑन. तर मला सांगा, हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची ऍपरेटस किंवा वस्तू बनवल्यात. समजतंय? मग कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आहे ना आपल्याकडे. कुठल्या कुठल्या प्रकारचा डेटा आहे? नंबर्स आहेत. नंबर्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे कम्प्लीट नंबर्स, म्हणजे पूर्ण संख्या. दुसरा आहे इनकम्प्लीट नंबर्स, ज्याला कोडिंगच्या भाषेमध्ये म्हणतात इंटीजर. ओके, आणि त्याला म्हणतो आपण कम्प्लीट नंबर्स. आणि दुसरा आहे फ्लोट, त्याला कौसामध्ये म्हणतो आपण इनकम्प्लीट नंबर्स. राईट. दुसरा डेटा टाईप काय आहे? स्ट्रिंग आहे, त्याला कोडिंगच्या भाषेमध्ये एसटीआर म्हणतात, पायथॉनच्या भाषेमध्ये. अजून कोणता आहे? सर बुलियन म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये काय होतं? ट्रू किंवा फॉल्स स्टोअर होतं. त्याच्यानंतर सर डेट नावाचं एक आहे, की कशासाठी? बर्थ डेट, डेट साठी वापरतात. अजून सर सिंगल कॅरेक्टर पण होतं पायथॉन मध्ये, फक्त स्ट्रिंग आहे, कॅरेक्टरची गरज नाही. आणि असे बरेच काही काय. मग जेव्हा पण आपण डिफॉल्ट इनपुट देतो त्याला ते स्ट्रिंग मध्ये असतं, मग आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागेल नंबर मध्ये. मग हाऊ टू कन्वर्ट, डेटा टाईप कळाला का सगळ्यांना? येस. तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेटा टाईपसाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी वेगवेगळे डेटा टाईप्स. मग ते कसं करायचं? तर पायथॉन मध्ये आपण काय करतोय? वी नीड टू कन्वर्ट डेटा किंवा कन्वर्ट स्ट्रिंग टू रिक्वायर्ड फॉर्मॅट. कसं करायचं? तर मला जर नंबर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर मी INT इन ब्रॅकेट ती स्ट्रिंग पाठवतो, जी काय स्ट्रिंग असेल, किंवा फ्लोट इन ब्रॅकेट ती स्ट्रिंग पाठवतो, किंवा बुलियन इन ब्रॅकेट ती स्ट्रिंग पाठवतो, किंवा डेट इन ब्रॅकेट ती स्ट्रिंग पाठवतो, अँड सो ऑन. एक्झाम्पल लक्षात आलं का सगळ्यांना? येस. मग आता आपण काय करायचं? छोटासा चेंज करायचा आपल्या ह्या प्रोग्राम मध्ये, आणि आपल्या लक्षात येईल की आपण जे इनपुट देतो ते कन्वर्ट होत. कसं करायचं? याला म्हणायचं कुणाला? इनपुटला. इनपुटच्या भोवतीने फक्त म्हणायचं इंटीजर, आणि ह्याच्या आतमध्ये टाकायचं. आणि ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात टाईप कास्टिंग. इंटीजरच्या कंसामध्ये टाकतोय आपण. आणि आता रन करतो प्रोग्राम, बघा इथं म्हणतोय रन. आणि आता बघा, एटर फर्स्ट नंबर 20, इथं म्हणतोय 30. आता बघा, राईट, सिंपल. काय केलं आपण? कन्वर्ट केलं इथं. राईट, काय केलं आपण? कन्वर्ट करून घेतलेलं आहे. सगळ्यांना इथं पण समजलंय का? येस ऑर नो? येस, थँक्यू अभिनव. व्हेरी गुड. लहून सुद्धा डिक्लेअर सांगितलं. येस. येस, थँक्यू एव्हरीवन. तर सगळ्यांना माझा अजून एक प्रश्न आहे. खूप फास्ट होत नाही ना? फास्ट होत असेल तर मला सांगा, स्पीड असा मेसेज द्या. आणि जर स्पीड ओके असेल तर यू कॅन से ओके, जस्ट ओके किंवा येस, नो प्रॉब्लेम. गौरवला स्पीड वाटतोय, थँक्यू गौरव. यस. जर स्पीड वाटत असेल तर ज्यांनी मेसेज करा, मी त्याच्यानुसार मग थोडस आपल्या ह्याच्यामध्ये बी आपल्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज करेन. येस. तर सगळ्यांना बऱ्यापैकी ओके आहे. एक दोघांचा मेसेज आलेला आहे की स्पीड आहे सर, नो प्रॉब्लेम. थोडासा मी प्रयत्न करेन हळूहळू जाण्याचा. तर सगळ्यांच्याकडून मला कमिटमेंट पाहिजे आहे की सगळेजण उद्या याचं टास्क कंप्लीट करतील, जेवढं शिकलेलं आहे ते प्रॅक्टिस करतील. ठीक आहे, 8:15 वाजल्यात. अजून आपण थोडा वेळ वर्कआउट करूया आणि मग पुढं जाऊया. समजलं का डेटा टाईप कसं कन्वर्ट करायचा? येस. मग आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला अजून सगळं समजण्यासाठी आता मी नवीन आज काही शिकवणार नाही. जेवढं शिकवलं त्याच्यावर आपण काय करणार होता? 5 ते 6 प्रोग्राम्स करायचे आहेत. तर पहिला प्रोग्राम कुठला करूया? चलो, काय करूया? मॅथमॅटिकल ऑपरेशन, मॅथ ऑपरेशन्स ऑन 2 नंबर्स. काय करूया? 2 नंबरवर मॅथ ऑपरेशन्स. म्हणजे काय? मला काय पाहिजे बघा, एंटर फर्स्ट नंबर, आणि तो पॉइंट मध्ये असला तरी चालेल, म्हणजे 50.5 असा चालेल, नो प्रॉब्लेम. एंटर सेकंड नंबर असा मेसेज आला पाहिजे. सेकंड नंबर मी दिला समजा 5. ओके. तर मला आउटपुट काय आलं पाहिजे? ऍडिशन इज कोलन किती आलं पाहिजे? 55.5
सबट्रॅक्शन इज, जी काय व्हॅल्यू असेल ती आली पाहिजे. मल्टिप्लिकेशन इज कोलन, जी काय व्हॅल्यू असेल ती पाहिजे. आणि डिव्हिजन इज, जी काय व्हॅल्यू असेल ती आली पाहिजे. राईट. तर हा आपला काय करायचा आहे, मॅथ ऑपरेशनचा प्रोग्राम करायचा आहे. राईट. त्यासाठी जातोय मी कुठं, आपल्या फाईलमध्ये. इथं जातोय, इथं मी या फाईलला क्लोज करतोय आणि इथं म्हणतोय मी मॅथ ऑपरेशन डॉट पी वाय. तर सगळ्यांनी लक्षात घ्या की तुमच्या फाईलचं नाव फक्त मॅथ देऊ नका. फक्त मॅथ देऊ नका. मॅथ डॉट पी वाय नावाची फाईल करू नका. मॅथ डॉट पी वाय. का? कारण मॅथ हे एक सिस्टीम मध्ये वापरला कीवर्ड आहे, त्याच्यामुळं तुमच्या प्रोग्रामला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, तुमच्या प्रोग्रामला प्रॉब्लेम येऊ. मग आपण काय केलं, मॅथ ऑपरेशन डॉट पी वाय असं म्हटलं. चला मग जाऊया. आता एक्स वाय न वापरता आपण काय झालं, दुसरं नाव वापरूया. नंबर 1 असं वापरूया. म्हणजे काय, व्हेरिएबलचं नाव कसं डिक्लेअर करतात, व्हेरिएबलच्या नावासाठी परत रूल असायत. व्हेरिएबलच्या नावाचे रूल्स आहेत. व्हेरिएबल नेम रूल्स काय आहेत, काय काय आहेत बघा. नो स्पेस अलाउड, व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस अलाउड नाही आहे. ओके. नंबर 2, नो स्पेशल कॅरेक्टर अलाउड. कुठलं कुठलं, हे डॉलर, पर्सेंट, हे नॉट अलाउड. एक्सेप्ट कुठलं कुठले, एक्सेप्ट एकच आहे, अंडरस्कोर. अंडरस्कोर म्हणजे कुठला, हायपन म्हणतात त्याला, अंडरस्कोर. ओके. यस. कॅनॉट स्टार्ट विथ नंबर. ओके. म्हणजे काय, 1 NO इज नॉट अलाउड. दिस इज, असं अलाउड नाही. म्हणजे आपण काय करूया, राईट आणि रॉंग अशी लिस्ट तयार करूया. ओके. राईट कुठले कुठले, नंबर 1 इज राईट, दिस इज रॉंग. ओके. नंबर अंडरस्कोर 1 इज राईट, पण 1 अंडरस्कोर नंबर रॉंग. राईट. नंबर 1 ओके, नो प्रॉब्लेम, पण 1 नंबर नॉट अलाउड. सर असं NO अंडरस्कोर 1 अंडरस्कोर व्हॅर, ओके, नो प्रॉब्लेम. लक्षात आलं का. चुकून नंबर स्पेस 1 रॉंग, नॉट अलाउड. तर हे काही एवढेच रूल्स आहेत, बाकी काय नाही. चला मग आपण काय केलं, नंबर 1 नावाचा व्हेरिएबल केला आणि ह्याला म्हणतो मी फ्लोट. आता फ्लोट का म्हटलं सांगा, फ्लोट म्हणण्यापाठी काय म्हटलं, आपला व्हॅल्यू आहे ती पॉईंट मध्ये आहे म्हणून फ्लोट घेतलं. चला नंबर 2 घेऊया, फ्लोट घेतलेला. आता काय करूया, ऍडिशन इज इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. काय केलं आपण, मॅथ ऑपरेशन केलं. नंबर 1 आणि नंबर 2 चं ऍडिशन कर. सबट्रॅक्शन इज इक्वल टू काय करूया, नंबर 1 मायनस नंबर 2. मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू नंबर 1 इंटू नंबर 2. डिव्हिजन इज इक्वल टू नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. काय झालं, यस. आणि तो म्हणतो मी आता प्रिंट काय, ऍडिशन इज कोलन कॉमा ऍड. नेक्स्ट काय, सबट्रॅक्शन इज, मल्टिप्लिकेशन इज, डिव्हिजन. काय केलं, ओके. तर माझ्याकडे वेळ वाचण्यासाठी सजेशन येत आहेत, ते आपण वापरत चाललो आहे. झालं का बघा. नंबर 1 फ्लोट मध्ये कन्वर्ट केला इनपुटला, नंबर 2 फ्लोट मध्ये कन्वर्ट केला इनपुटला, नंबर दोन्ही व्हेरिएबल मध्ये घेतले. तिसरा व्हेरिएबल घेतला, त्याला म्हटलं नंबर 1 चे नंबर 2 चे ऍडिशन कर. चौथा घेतला, त्याला म्हटलं वजाबाकी कर. मल्टिप्लिकेशन मध्ये म्हटलं दोघांचा गुणाकार कर. डिव्हिजन मध्ये म्हटलं डिव्हिजन कर. रन करूया. इथं म्हणतोय मी रन, इथं म्हणतोय मी रन. बघा आता आउटपुट, रन बटन मारलं नाही व्यवस्थित, परत मारतोय आणि काय आलं बघा, पहिला नंबर मागालाय. मी म्हणतोय पहिला नंबर देतोय 50.5, दुसरा नंबर देतोय फक्त 5. काय आलं बघा, ऍडिशन इज 55.5, 45.5, 255, 52.5, 10. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलंय, प्रोग्राम रन करून झालेला आहे. समजा गडबडीमध्ये काय केलं, सर इथं प्लस चिन्ह द्यायचं राहिलं, इथं दाखवायला लाल कलर मध्ये मेसेज आलाय, लाल कलर मध्ये मेसेज आला आणि तरी पण मी रन करायला गेलो तर काय होणार आहे, हा म्हणतोय इथं काहीतरी चुकलंय बघा, सिंटॅक्स मध्ये एरर आहे. राईट. इथं चेक करा आणि इथं प्रॉपर करून घ्या. इथं म्हणतोय CLS, स्क्रीन क्लिअर करा. समजलाय का सगळ्यांना. येस. सगळ्यांनी मेसेज करायचा, येस ऑर नो, कळाला का.
अरे व्हेरी गुड, आशुतोष इज व्हेरी फास्ट, ही इज डुईंग नाईसली. थँक्यू. कॉमा सेपरेट सगळ्याच व्हॅल्यू गेल्यात मॅथ ऑपरेशन. ओके डन. सगळ्यांना समजलंय. गुड. आता मला काय करायचंय बघा. मला सर मॅथमॅटिकल ऑपरेशन सबट्रॅक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्यातलं एक वेगळं ऑपरेशन आहे. कोणतं? डिव्हिजन. डिव्हिजन मध्ये फार महत्वाचं आहे. डिव्हिजन मध्ये आपण दोन नंबरच्या डिव्हिजन ज्याला करतोय त्याला आपल्याला दोन आउटपुट येतात. कुठले कुठले आउटपुट येतात? डिव्हिजनच्या ऑपरेशन मध्ये काय काय असतं रे? डिव्हिजन ऑपरेशन काय काय असतं? पहिला असतो त्याला काय म्हणतो आपण? भाज्य. भाज्य म्हणजे काय? डिव्हिडंड. बरोबर आहे का? येस. भागतो तो कोण? आपला काय आपण म्हणतो त्याला भाजक म्हणतोय. मराठीमध्ये काय, इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला? डिवायझर. नेक्स्ट, भागाकार येतो त्याला काय म्हणतात आपण? भागाकार म्हणतो ना, भाग आला तो भागाकार, त्याला म्हणतो आपण कोशंट. आणि बाकी राहते त्या बाकीला काय म्हणतो आपण? रिमाइंडर. बरोबर आहे का? यस. मग आपण जेव्हा नंबर 1 भागिले नंबर 2 केलं त्याला बाकी काय आली? भागाकार काय आला? डिव्हिजन आला. त्याला क्वोशंट म्हणतात ना, किंवा किंवा डिव्हिजन पण म्हणतात. ते डिव्हिजन किंवा क्वोशंट. क्वोशंट आला. येस. मला रिमाइंडर पाहिलं तर काय करायचं? मला रिमाइंडर पाहिलं तर काय करायचं? भागाकाराच्या बाकीचा. तर आपण म्हणतोय काय? REM इज इक्वल टू नंबर 1 मॉड. मॉड ऑपरेटर वापरतात. नंबर मॉड, त्याला मॉड ऑपरेटर म्हणतात. आणि हा काय करतोय? रिमाइंडर पाठवतो. तिथं म्हणूया रिमाइंडर इज पॉईंट. परत रन केला. आता मी देताना काय करतोय? 57 देतोय अंक. आणि मग म्हणतोय 5 न भाग. म्हणजे काय झालं बघा? बाकी आली 2. डिव्हिजन लागला. येस. आता डिव्हिजन 11.4 आलं की रे. सर मला 11 पाहिजे होतं ना डिव्हिजन. तर काय करायचं? तिथं म्हणायचं 2 वेळा स्लॅश. होतोय का बघा? 57. बघा डिव्हिजन पूर्णांक लागला. म्हणजे तर नवीन एक गोष्ट शिकलो आपण. 2 वेळा स्लॅश दिला तर काय करतो? इंटिजर मध्ये डिव्हिजन देतोय. आणि एकदा स्लॅश टाकला तर तो फ्लोट मध्ये डिव्हिजन देतो. येस. आणि अशा तऱ्हेने आपण काय केलेलं आहे? मॅथ ऑपरेशन केलेलं. ओके. येस. आता आपण जाणार आहोत नेक्स्ट प्रोग्रामला. तर हा मी प्रोग्राम कॉपी करतोय आपल्या कोडिंग मध्ये टाकून. आता आपला एक नेक्स्ट प्रोग्राम करायचा आहे त्याचं नाव आहे राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल. तर माझा इथे प्रश्न आहे, व्हॉट इज एरिया ऑफ सर्कल? एरिया ऑफ सर्कल तर काय अर्थ त्याचा? एका रिकाम्या जागेवर एखादा सर्कल टाकला तर त्या सर्कलची जागा किती खाल्लेली आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे की सर डायरेक्टली प्रोग्राम करायला चालू करू नका कधीच कोणीच. ओके. सगळ्यात पहिले आपल्याला काय माहित पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सर्कल. तर फॉर्म्युला काय आहे? ओके. फॉर्म्युला काय आहे? कोणाला माहित असेल तर मेसेज मध्ये टाकू शकता. फॉर्म्युला काय आहे? आय एम वेटिंग फॉर मेसेज. सगळ्यांना शक्य असेल सगळ्यांनी मेसेज टाका. ओके. फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. शताक्षी मध्ये पाय आर स्क्वेअर. येस. पाय आर स्क्वेअर. व्हेरी गुड. कसं पाय पाय आर स्क्वेअर? पाय इंटू आर. पायची व्हॅल्यू काय आहे? पायची व्हॅल्यू शोध लावला ज्यांनी त्यांनी सांगितलं 3.14 आहे. आणि पुढे बरंच काय काय आहे. राईट. मग लेट अस कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. आपला फॉर्म्युला तर माहित झाला. ओके. पाय इंटू आर. कसं करायचं? त्यासाठी जाऊया आपल्या नेक्स्ट प्रोग्राम मध्ये. इथं म्हणतोय मी नेक्स्ट प्रोग्राम, त्याला म्हणतोय एरिया ऑफ सर्कल AOC.py. थँक्यू. येस. मग आपण काय करूया? सगळ्यात पहिलं युजरला विचारलं लागेल कसं मला कसा पाहिजे प्रोग्राम. इथं म्हणूया एंटर रेडियस. आणि मग रेडियस इनपुट घेतला पाहिजे. तो 5 दिला. आणि मग मला सांगितलं पाहिजे एरिया ऑफ सर्कल इज. आता सी कॅपिटल घेतला बघा आम्ही. त्याच्यानंतर कोलन आला पाहिजे आणि मग व्हॅल्यू आली पाहिजे. समथिंग 78.5 काहीतरी येते. मला ते शिकून शिकून पाठ झालेला आहे. कसं करायचं? प्रोग्राम करूया आणि बघूया. मग आपल्याला काय करायला लागेल? एक व्हेरिएबल घ्यायला लागेल RAD.
किंवा रॅडियस, तुम्हाला जो नाव द्यायचा तो द्या. आता पूर्ण नाव देणं चांगलं असतं. सगळ्यात लक्षात घ्या, पूर्ण नाव देणं चांगलं असतं. का? कारण रिअल लाईफ प्रोजेक्ट मध्ये जेव्हा आपण काम करतो, कंपनीमध्ये तुम्ही जाल, ओके, तर तुम्ही लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला फक्त पायथॉन शिकवत नाही आहे, तुम्हाला मी इन जनरल थिंकर सुद्धा डेव्हलप करायला. ओके, सगळ्यांनी लक्षात घ्या, इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी गोष्टी सांगतो. काय आहे तर जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कामाला जाल, त्यावेळेला तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवर चालू होणार नाही आहे. तुम्ही काय कराल, एक ऑलरेडी प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यामध्येच कुठेतरी तुम्हाला एम्प्लॉय म्हणून घेतील. मग आता बरोबर आहे का? येस. मग आता व्हेरिएबलचं नाव जर शॉर्टकट घेतलं, RAD, तुम्ही मध्येच आल्यामुळं तुम्हाला कळणार आहे त्या व्हेरिएबलचा अर्थ काय आहे? नाही कळणार. कळणार नाही. आणि हा प्रॉब्लेम मी एक्सपिरियन्स केला माझ्या कंपनीमध्ये. राईट, व्हेरिएबलचं नाव घेतात काहीतरी XYZ, आणि नंतर ते कळायचंच बंद होतंय. का? प्रोग्राम एवढा एवढा नसतो, तो प्रोग्राम वाढत 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 मोठा लाईनचा होतो. मग मिनिंगफुल व्हेरिएबल घ्यायचं. तर ठीक आहे, तुम्ही मध्ये जॉईन केला, तुम्ही सोडून गेला, आणि तुमच्या जागेवर नवीन मेंबर जॉईन झाला. तुमच्या जागेवर नवीन मेंबर जॉईन झाला, आणि तुम्ही व्हेरिएबल कसे घेतल्यात? RXYZ. मग तो नवीन मेंबर तुमची आठवण काढणार ना. काय म्हणणार? कोण होता तो यार, शिव्या घालेल कोल्हापुरी भाषेमध्ये. म्हणजे कोण होता तो यार, काय व्हेरिएबलचे नाव घेतलंय बघ, अर्थच कळण झाला. राईट, जसं तो म्हणेल किंवा तुम्ही पण म्हणाल. त्यामुळे मिनिंगफुल नाव घ्यायचं. इथं म्हणतो रेडियस इज इक्वल म्हणतोय फ्लोट, इन ब्रॅकेट म्हणतोय एंटर, काय म्हटलं, एंटर व्हेरिएबल, एंटर रेडियस, फक्त एवढंच पाहिजे मग, एंटर रेडियस म्हणतो, एंटर रेडियस कोलन. परफेक्ट. आता म्हणतोय काय, एरिया इज इक्वल टू 3.14 गुणिले रेडियस, गुणिले रेडियस. काय केलं आपण? आणि तो म्हटलं काय, एरिया ऑफ सर्कल कोलन, C कॅपिटल आहे. सवय लावून घ्या आतापासून, काय पाहिजे ते क्लिअर पाहिजे, आणि मग म्हणायचं. मग ते का ते चुकीचं होतं का? नव्हतं. पण मला असं अपेक्षित होतं म्हणून आपण 3.14, 31.4 झालं, 3.14. आता जायचं रन करायचं. इथं म्हणतो एरिया ऑफ रेडियस, एटर रेडियस, एरिया ऑफ सर्कल 78.5. राईट. आणि अशा तऱ्हेने आपण दुसरा प्रोग्राम केलेला आहे. नेक्स्ट. येस, सगळ्यांना हा कळालेला आहे का? येस. नेक्स्ट प्रोग्राम काय करायचं आहे? आय वॉन्ट यू टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ रेक्टँगल. नेक्स्ट क्वेश्चन आहे एरिया ऑफ रेक्टँगल. प्रोग्राम नंबर. येस, आय एम वेटिंग फॉर फॉर्म्युला फ्रॉम युअर एंड. सांगा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? येस, एरिया ऑफ रेक्टँगल. चला सगळ्यांनी सांगा. L into B, length into breadth. A is equal to W into L. Perfect. अरे वा, परफेक्ट. तो तर तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा हे माहित असायलाच पाहिजे, प्रोग्राम करायची गडबड करू नका. कन्सेप्ट काय ते समजली पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला काय आहे? लेंथ आणि ब्रेड त्यांचा गुणाकार. बरोबर आहे? यस. मग आता जाऊया आपण एक प्रोग्राम लिहायला चालू करूया. नाव देतोय AOR AOR म्हणजे काय? एरिया ऑफ रेक्टँगल. चलो इथं म्हणतो CLS एंटर. मग आपल्याला काय करायला लागेल, युजर कडून दोन व्हॅल्यू घ्यायला लागतील. लेंथ इज इक्वल टू LENGTH इज इक्वल टू फ्लोट इन ब्रॅकेट इनपुट एंटर लेंथ. ओके, LENGTH. ओके, ऑफ रेक्टँगल लिहिला तरी चालेल. मग म्हणतोय ब्रेड्थ इज इक्वल टू फ्लोट एंटर ब्रेड्थ. आणि मग काय म्हणतोय, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. आणि मग आता प्रिंट करायचं आहे काय? एरिया ऑफ रेक्टँगल इज एरिया. काय केलं बघा, चार लाईन एकत्रच करतो. लेंथ इज इक्वल टू फ्लोट इन ब्रॅकेट इनपुट लेंथ. रन करूया. मी म्हणतोय सर 10 लेंथ आहे, ब्रेड्थ 15 आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इज 150. परफेक्ट. सगळ्यांना समजलंय का? एक नंबर. सोपं होतं एकदमच. मी हा प्रोग्राम कॉपी करतोय, आपल्या फाईलमध्ये ठेवून टाकतोय. नो प्रॉब्लेम.
नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एरिया ऑफ स्क्वेअर. चला फॉर्म्युला सांगा एरिया ऑफ स्क्वेअरचा. अरे वा आशुतोष, व्हेरी फास्ट प्रोग्राम. साईडचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे ना, स्क्वेअर मध्ये काय असतं, सगळ्या बाजू सेम असतात. मग आपण काय करतोय, प्रोग्राम करतो. मग इथं म्हणतोय मी एरिया ऑफ स्क्वेअर डॉट पीवाय, एओएस डॉट पीवाय. थँक्यू. साईडचा स्क्वेअर इथं काय करायचं आहे, साईड इज इक्वल टू म्हणूया फ्लोट, एंटर साईड लेंथ. परफेक्ट. इथं म्हणतोय काय आलं, बरोबर आहे ना, कंस चालू झाला. अरे एंटर नाही, इनपुट आलाच की, मी गडबडीमध्ये केलो एंटर इनपुट कंस कंस. इथं म्हणतोय मी एरिया इज इक्वल टू साईड इंटू साईड. एरिया ऑफ स्क्वेअर इज एरिया. रन केला आणि व्हॅल्यू दिली 10, 100 आलेला आहे आणि तो आपण परफेक्टली जमलेलं आहे. व्हेरी नाईस. इथं म्हणतोय व्हेरी गुड. सगळे हुशार आहेत एकदम, सगळ्यांना जमालंय. किती सोपं आहे बघा ना, काय अवघड आहे, काही नाही, सगळं सोपंच आहे. फक्त आपण करत नाही किंवा आपल्याला भीती गाठली, अरे अवघड असते, कोडिंग अवघड असते. काय नाही मित्रांनो, राईट, काय नसतंय, जमतंय. ओके. लग्न करायच्या आधी बरेच मित्र सांगतात आपल्याला, म्हणजे आता मी माझं एक्झाम्पल सांगतोय, काही जणांचे लग्न झाले असतील त्याच्या लक्षात घ्या. अरे लग्नात लय त्रास होतोय, हे होते ते होते. होतंय, लग्न करतातच ना तरी पण लोक. तसं तुम्ही पण आयटी मध्ये या लागलाय, अवघड आहे म्हणून काय थांबलाय का नाही. लग्न झाल्यानंतर काय होतंय, जरा मार पडतात, इकडे तिकडे होतंय, पण जातो ना तयार होत माणूस आणि करतोय की संसार. नो प्रॉब्लेम. इथं पण तेच आहे, वेळ द्या, करत राहा, जमतंय. फक्त काय करायचं, जाग्यावर थांबायचं नाही. नेक्स्ट 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 करत जायचं आहे. ओके. येस. क्वेश्चन नंबर 5, कदाचित आजचा लास्ट क्वेश्चन. आजचा लास्ट क्वेश्चन काय आहे, लेटस कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, मी 1,00,000 रुपये कर्ज काढलेलं आहे. किती व्याजानं, 12% व्याजानं. तर 1 वर्षानंतर मी किती रुपये भरला पाहिजे, 1,00,000 रुपये कर्ज काढलेलं आहे, राईट. आणि किती, 12% व्याजदरानं, वार्षिक व्याजदर 12%. मला किती टक्के भरावं लागतील, किती भरावं लागेल, 1,00,000चं 12% किती होतात, 12,000. आणि ह्याची टोटल किती भरायचं मी, 1,12,000 भरायचे. आणि माझा इंटरेस्ट किती झाला, 12,000. मग सांगा बघूया, व्हॉट इज फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PTR डिवाइडेड बाय 100. परफेक्ट. व्हेरी नाईस. थँक्यू अभिनव, थँक्यू राजकुमार, साक्षी व्हेरी गुड, आशुतोष व्हेरी गुड, सिद्धेश परफेक्ट, सगळ्यांनी परफेक्ट सांगितलं आहे. काय फॉर्म्युला आहे, पी. पी म्हणजे काय, लोन किती काढले ते, टू टी. टी म्हणजे टाइम, आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. काही जणांना टी म्हणतात, काही जणांना आर म्हणतात. PNR त्याला कंसामध्ये टाकूया, डिवायडेड बाय 100. आणि हा आपला काय झाला, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला युजर कडून काय काय घ्यायला लागेल, किती अमाऊंट घेतले, किती ड्युरेशन साठी घेतले, आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे. चला काय करूया, प्रोग्राम करूया. इथं म्हणतोय क्लोज, इथं म्हणतोय क्लोज, इथं म्हणतोय नेक्स्ट. SI.py. SI म्हणजे कोण, सिंपल इंटरेस्ट. इथं म्हणतोय मी काय, पी. पी कॅपिटल घेतला तर चालतोय का, हो चालतोय. पी इज इक्वल टू म्हणतोय फ्लोट इनपुट एंटर काय, प्रिन्सिपल अमाऊंट, किती रुपये कर्ज घेतले ते तुम्ही सांगा मला. नेक्स्ट म्हणतोय एन इज इक्वल टू फ्लोट एंटर फॉर नंबर ऑफ इयर्स, किती वर्षांनी घेतला. आणि आर इज इक्वल टू काय म्हणतोय, एंटर रेट ऑफ इंटरेस्ट. मग काय, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. आणि मग म्हणतोय सिंपल इंटरेस्ट इज SI. आणि मग म्हणतोय प्रिंट टोटल अमाऊंट आफ्टर इंटरेस्ट इज P इंटू SI. मग आपण असं पण करू शकतो, टोटल इज इक्वल टू पी इन पी, पी प्लस सिंपल इंटरेस्ट, काय, P प्लस SI. आणि मग आपण इथं काय करू शकतोय, इथं डायरेक्टली कॉमा घेऊन टोटल, राईट. रन केला. इथं म्हणतो रन. आपण सोप्या भाषेत घेऊया, 1,00,000 रुपये कर्ज काढलेलं आहे, 1 वर्षासाठी 12% व्याज दरानं मला भरायला लागतील.
12,000 रुपये एक्स्ट्रा व्याज आणि प्रिन्सिपल धरून व्याज 1,12,000. बऱ्याच वेळेला आपल्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट सुद्धा काढायला लागतो. कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे काय? मी आता 1,00,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि 1 वर्षात तर मी भरलंच नाही, तर मी पुढच्या वर्षी किती भरायचं? प्लस 12,000 वरचं परत व्याज, परत 1 वर्षानंतर परत त्याचं व्याज, व्याजावर व्याज लागत जातात, त्याला म्हणते कंपाऊंडिंग इंटरेस्ट. त्याचा पण काहीतरी फॉर्म्युला आहे, तो तुम्ही शोधायचा आहे आणि तुम्ही करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला मला पण पाठ नाही आहे. ओके. आणि अशा तऱ्हेने आपण आज आपल्या पहिल्या दिवसामध्ये काय काय केलं बघा. ओके. आपण पहिल्या दिवसामध्ये आपल्याकडं आपण सुरुवात केली कुठून? माझी जराशी इंट्रोडक्शन दिली मी तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर मग आपण पायथॉनची थोडीशी हिस्ट्री बघितली. त्याच्यानंतर बघितलं आपण टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी. त्याच्यानंतर आपण बघितलं लायब्ररीज का पायथॉन जन्माला आली किंवा पायथॉनचे दिवस आता का आले. पायथॉन कॅन बी युज्ड फॉर एनिथिंग, कन्सोल ऍप्लिकेशनसाठी, विंडोज ऍप्लिकेशनसाठी वगैरे वगैरे. 99% कंपन्या सध्या पायथॉनच वापरतात. पायथॉन मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पण शिकलो. त्याच्यामध्ये आपण आज पहिला टॉपिक बघितला, बेसिक्स अँड युजर इनपुट. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिसिजन मेकिंग आणि लूप्स वर कदाचित वेळ देणार आहोत. त्याच्यानंतरच्या दिवसामध्ये आपण कलेक्शन्स संपवणार आहोत. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स मॉड्यूल शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये एक्सेप्शन हँडलिंग, फाईल हँडलिंग, उप्स कन्सेप्ट आपण 5व्या दिवशी शिकणार आहोत. राईट. तर अशा तऱ्हेने आपण आज इतकं बघितलेलं आहे. काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण क्वेश्चन घेऊया. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट मध्ये टाका, त्याच्यावर आपण चर्चा करू. बाकीचे प्रोग्राम्स तुम्ही एक्स्ट्रा सॉल्व्ह करायला प्रयत्न करा. येस. मी वाट बघतोय, कोणाचा काही मेसेज असेल तर तुम्ही बिंदास टाका आणि त्याच्यावर आपण चर्चा करू आणि मग आपण आज थांबूया. येस. एनी क्वेश्चन? एनी क्वेश्चन? बिंदास मेसेज टाका, नो प्रॉब्लेम. आय विल बी वेटिंग. तुम्हाला काहीही क्वेश्चन असतील तर. तर आज पहिला दिवस आहे. सगळ्यांनी तुमच्या बाकीचे काही फ्रेंड्स असतील तर त्यांना सुद्धा ही लिंक शेअर करा. येस. नो क्वेश्चन. थँक्यू. असेल तर क्वेश्चन टाईप करा. नो टाईप करायची गरज नाही आहे. कुणाला जर क्वेश्चन असेल तर फक्त टाईप करा. तर तुम्ही बाकीच्या तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा मेसेज शेअर करा, जेणेकरून ते या फ्री बुट कॅम्पचा फायदा घेऊ शकतील आणि ही तुमची IT करिअर मधील AI च्या दिशेने, AI डेटा सायन्सच्या दिशेने सुरुवात असेल. कारण का आता सध्या पायथॉन शिकायचं आहे ते AI साठीच शिकलं पाहिजे. दिस इज माय ओपिनियन. ओके. यस. तसं कुणालाच क्वेश्चन दिसत नाही आहेत. येस. सर प्रॅक्टिससाठी एक्स्ट्रा क्वेश्चन द्या. व्हेरी नाईस सिद्धी, थँक्यू व्हेरी मच. मी काही क्वेश्चन तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. येस. थँक्यू. गुड. तर सगळ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःच्या हृदयावर हात ठेवून, हृदय इकडे असतं, सॉरी डाव्या बाजूला असतो, राईट, डाव्या बाजूला हृदयावर. येस. सर सेमिकोलन कंपल्सरी. आपण एकही प्रोग्राम मध्ये सेमिकोलन दिला नाही. एकही प्रोग्राम मध्ये सेमिकोलन दिला नाही. राईट. पायथॉन मध्ये सेमिकोलन नाही. ओके. इट वॉज इन इनिशियली. सर इन पायथॉन लँग्वेज कॅपिटल और स्मॉल लेटर यूज. सर सगळे डेटा टाइप्स आहेत, सगळे जे डेटा टाइप्स आहेत ते सगळे स्मॉल केस मध्ये आहेत. पायथॉनचे पायथॉनचे जेवढे काय आपले हे आहेत काय आहेत, कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स म्हणजे काय, जे पायथॉन वापरले आहेत, फ्लोट, प्रिंट, इनपुट, हे सगळे सगळे स्मॉल केस मध्ये आहेत. ओके. आणि आपण जे व्हेरिएबल डिक्लेअर करतो ते पण शक्यतो स्मॉल केस मध्ये करायचे असतात. कॅपिटल केला तरी चालतंय. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपण शिकणार आहोत ना, त्याच्यामध्ये क्लास डिक्लेअर करताना कंपल्सरी क्लासचं नाव कॅपिटलनं चालू होतं. ओके. सो दिस इज अबाउट कॅपिटल स्मॉल. थँक्यू. गुड क्वेश्चन. बिंदास विचारा. ओके. थँक्यू साक्षी फॉर युअर मेसेज. आशुतोष थँक्यू. व्हेरी गुड. ओके. नो क्वेश्चन्स. येस. थँक्यू अभिनव. तर सर्वांनी काय करा, वेळ द्या, प्रॅक्टिस करा, खूप वेळ द्या, खूप खूप खूप. आम्ही आमच्याकडल्या जे काही स्टुडंट्स आहेत ना, जे आमच्याकडे 6 मंथच्या कोर्समध्ये येतात, त्यांना आम्ही आता सध्या नवीन बॅच मध्ये आम्ही हे थोडंसं स्ट्रिक्ट केलं आहे. याच्या आधी आम्ही एवढं स्ट्रिक्ट नव्हतो. फक्त 150 क्वेश्चन दिलेत आणि 150 क्वेश्चन झाल्याशिवाय तुम्हाला 6 महिन्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही. मग तुम्ही कधी पण करा. 150 प्रोग्राम सॉल्व्ह करा दिलेत. फक्त कुठले, बेसिक वाले. त्याच्यानंतर परत 150 क्वेश्चन्स आहेत जे एक्स्ट्रा ऑर्डनरी लॉजिक बिल्ड करायसाठी.
ते लिटकोड वाले प्रॉब्लेम्स आहेत. असे 300 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. टोटल 250 ते 300, 270 280 आसपास आहे. एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय आम्ही त्याला सोडतच नाही. हा आता नवीन रूल लावला, याच्या आधीच्या बॅचला नव्हता. येस, थँक्यू व्हेरी मच. सो ऑल दी बेस्ट. उद्याच्या बॅचला सर्वांनी टाइम मध्ये यायचं आहे. येस, मी त्याच्याबद्दल नंतर तुम्हाला वेगळा ह्याच्यामध्ये सांगेन. ह्या 5 days मध्ये मी आता सांगतोय, सगळ्यांनी एक लक्षात घ्या प्रामाणिकपणे. आपण, मी हे का चालू केलंय हे तुम्हाला एक फार सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल ना, की सर पुढे जाऊन सर आम्हाला कोर्स विकणार असतील वगैरे. सॉरी, पुढच्या 5 दिवसानंतर मी तुम्हाला एकही कोर्स देणार नाही. हा हे घ्या कोर्स विकत घ्या, 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, नाही. हे माझ्या माझ्या प्रामाणिक मनापासून इच्छा आहे की मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला दिशाच मिळत नाही काय करायचं आहे करिअरसाठी. त्या दृष्टीने मी सेशन्स घेणार आहे. ओके. आणि मला एक माझे असे कम्युनिटी डेव्हलप करायचे आहे, ज्याला नाव आपण आय गॅप कम्युनिटी म्हणून देतोय पुढे जाऊन, ज्याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स असतील, तुमच्यासारखे स्टुडंट्स, जे नवीन आयटी करिअर मध्ये येऊ इच्छितात, जे शिकतात त्यांच्यासाठी. परत तुम्ही ज्याला पासआउट व्हाल, तुम्ही जॉबला लागाल, त्याला सुद्धा तुम्ही ह्या कम्युनिटीमध्ये राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ओके. हा इंटरमिजिएट कोड लेवलचे कोड असणार आहेत पुढे जाऊन, प्रोग्राम्स आपण घेणार आहोत. आणि जेव्हा तुम्ही करिअर तुमचं चालू होईल, त्याला तुम्ही पण ह्या कम्युनिटीचा भाग असाल आणि तुम्ही इतर नवीन मुलांना शिकवाल. हा उद्देश आहे. ऑब्विसली याच्यामध्ये मी पेड कोर्सेस तुमच्यासाठी आणणारच आहे, पण ते या 5 days नंतर नंतर नाही. हे नेक्स्ट मंथ मध्ये, त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये मी तुम्हाला कोर्सेस देईन. सो त्याचा काही विषय नाही. हा 5 days आय एम गोइंग टू गिव्ह यू बेस्ट ऑफ माय नॉलेज. ठीक आहे. काहीही क्वेश्चन्स असतील मी तुम्हाला देईन. जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते मला पर्सनली मेसेज टाकू शकता, किंवा डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जो आपला आहे ना व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यामध्ये डायरेक्टली मेसेज टाका. त्याच्यावर आपण पुढच्या मीटिंगमध्ये डिस्कशन करू. थँक्यू व्हेरी मच. विल स्टॉप हिअर. हॅव ग्रेट नाईट. गुड नाईट. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू.